नमस्कार मित्रांनो, मागच्या पॉडकास्टला तुम्ही एवढा भरभरून उत्साहाने आम्हाला कमेंट्स दिले, तुमच्या मागण्या सांगितल्या, तुमचे प्रश्न विचारले, त्याच्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. काहींचं म्हणणं होतं की परत एकदा नंदिनी मॅमला बोलवावं आणि प्रत्येक थेरपीबद्दल त्यांनी परत एकदा खुलासा करावा. काही लोकांनी तर त्यांचे क्वेश्चन्स आमच्यापर्यंत पोहोचवले. तर मी एक छोटंसं ट्राय करते की मॅडमला मी प्रश्न विचारते आणि त्याच्यावरती त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याची तुम्हाला काही मदत होईल अशा पद्धतीचं आपण पॉडकास्ट आज सादर करणार आहोत. मॅम, थँक्यू, तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान राखून आलात. थँक्यू व्हेरी मच. आणि आता जेव्हा कोणी विचारतं ऑटिझमबद्दल किंवा ट्रीटमेंटबद्दल, तर हे जसं तुझं पॅशन आहे तसं आमचं पण पॅशन आहे. तर अवेअरनेस क्रिएट करायचं, लोकांपर्यंत जागृती, ऑटिझमबद्दल त्यांना ॲक्सेप्ट करा आणि काय काय आपण करू शकतो या मुलांसाठी. फक्त ऑटिझम नव्हे तर बाकी पण जे मेंदूचे आजार आहे, हे आमचं लाईफचं मिशन आहे. तर मिशन फक्त ट्रीटमेंट करायचं नाही, तर याच्याबद्दल जनजागृती करायची हे पण आहे. तर कुठेही मला बोलवलं गेलं जर की तुम्ही आम्हाला माहिती द्या, तर आम्ही कधीच नाही म्हणत नाही. आणि कारण हे याच्याबद्दल, या विषयाबद्दल बोलणं आवडतं मला. बरोबर. थँक्यू, तू मला परत बोलवलं यासाठी. वेलकम मॅम, ऑलवेज वेलकम. मॅम, पहिला प्रश्न आपण घेऊयात. काही पॅरेंट्सचं असं म्हणणं होतं की आपण काय काय उपचार पद्धती वापरू शकतो ऑटिझमसाठी. जे आपण शेवटी मागच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की ऑटिझम जे आहे एक सिंड्रोम आहे ना, की काही मुलं कमी प्रॉब्लेम असतं, काहींमध्ये जास्त प्रॉब्लेम असतं. आणि आपण जितक्या लवकर ट्रीटमेंट किंवा मॅनेजमेंट सुरू केली, तितकं मुलांना आपण मेनस्ट्रीममध्ये म्हणजे बाकी मुलांसोबत आपण जे आहे इंटिग्रेट करू शकतो. तर सुरुवात जे आहे, एक आहे कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट किंवा कन्व्हेन्शनल थेरपी आणि एक आहे ॲडव्हान्स ट्रीटमेंट. तर कन्व्हेन्शनल थेरपी म्हणजे जे मेनस्ट्रीम ट्रीटमेंट आहे कन्व्हेन्शनल, ते आहे रिहॅबिलिटेशन किंवा निर्माणशास्त्र किंवा पुनर्वसनशास्त्र रादर. तर आपण ऑक्युपेशनल थेरपी झाली, मग सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ABA किंवा बिहेवियरल थेरपी, कॉग्निटिव्ह रिहॅबिलिटेशन, स्पेशल एज्युकेशन. मग आपण आता नवीन ॲड केलं आहे ते ॲक्वेटिक थेरपी आणि आर्ट बेस्ड थेरपी. हे सगळं जे आहे मिळून आपल्याला करावं लागतं. माझं ठाम मत आहे की कोणती एक गोष्ट जी आहे, हे असं नाही की ऑटिझम आपण हे रोज करा आणि ऑटिझम मुलं बरं होतील. ते सगळं आपल्याला होलिस्टिक अप्रोच करावं लागेल, सगळं सोबत करायचं आहे. तर हे कन्व्हेन्शनल रिहॅबिलिटेशन विथ ॲडव्हान्स रिहॅबिलिटेशन हे सोबत. आता ऑक्युपेशनल थेरपी आपण बोललो की ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे मुलाचं जे व्यवसाय आहे ना, तर व्यवसाय, आपलं व्यवसाय काय आहे, ऑफिस जायचं, काम करायचं. मी डॉक्टर आहे तर मी डॉक्टर, तू थेरपिस्ट आहे थेरपी. तर मुलांचा व्यवसाय काय आहे, खेळायचं, शाळेत जायचं, शिकायचं, हे त्यांचं व्यवसाय आहे. पण हे व्यवसाय जे आहेत त्यांना शिकवावं लागतं ऑटिझममध्ये. स्वतःहून ते ते आत्मसात करत नाही, म्हणून थेरपीच्या माध्यमाने आपल्याला ते शिकवायचं आहे. तर त्यांना ब्रश करायचं, बाथरूम जायचं, टॉयलेट ट्रेन करायचं, स्वतःच्या हाताने जेवायचं, हे सगळं ऑक्युपेशनल थेरपी करतं. खेळायचं कसं बाकी मुलांसोबत, या एका वस्तूसोबत कसं अप्रोप्रिएटली खेळायचं, हे सगळं ऑक्युपेशनल थेरपी सांगतं. मग स्पीच थेरपीमध्ये आपण की फक्त बोलायचं नाही, तर चावायचं कसं, स्वलो कसं करायचं, माउथचे वेगळे वेगळे आपण भाव कसे वापरायचे आणि तेव्हा वर्ड्स कसं काढायचं. प्लस आता जे नवीन स्पीच थेरपीचं फोकस आहे कम्युनिकेशन. तर फक्त बोलणं नाही, तर कम्युनिकेट करायचं. काही मुलं असतात फॉर एक्झाम्पल ज्यांना ऐकू येत नाही, पण न ऐकू येताही ते सगळं काही करू शकतात. ज्यांना हिअरिंग इम्पेअरमेंट असतं, ते साईन लँग्वेजनी कम्युनिकेट करतात सगळं आणि त्यांचं जीवन चांगलं जगतात. पण ऑटिझम मुलं बोलू शकत नाही, फक्त हा प्रॉब्लेम नाहीये, ते कम्युनिकेटही करू शकत नाही. तर स्पीच थेरपीचं आता नवीन अंडरस्टँडिंग ऑफ ऑटिझम मध्ये आपण म्हणू की नवीन काय आपल्याला माहिती की स्पीच थेरपी फक्त वोकलायझेशन नाही, तर कम्युनिकेशनवर पण भर देतं. कम्युनिकेशन व्हर्बल पण असू शकतं, म्हणजे बोलून पण असू शकतं, नॉन व्हर्बल पण. आता नॉन व्हर्बल जेस्चर्सने असू शकतं, साईन लँग्वेज असू शकतं. आता पेक्स असतं ना, पेक्स आपण वापरतो, पिक्चर एक्सचेंज कम्युनिकेशन सिस्टम आहे. मग आता AAC डिव्हाइसेस आले, ते पण आहे. तर
आता कोणत्या लेवलवर काय वापरायचं सगळ्या पेरेंट्सला वाटतं की आपल्या मुलांनी बोलायलाच पाहिजे. हे बरोबर, अगदी बरोबर, आम्हाला पण असंच वाटतं. पण कुठे ना कुठे जेव्हा मूल मोठं होतं तेव्हा ॲटलिस्ट ॲज अ फ्रस्ट्रेशन कमी करण्यासाठी, कारण पुष्कळचं फ्रस्ट्रेशन कम्युनिकेशन करता येत नाही किंवा आपले जे मनात काही प्रॉब्लेम्स असतील, दुखत असेल, हे ते सांगता येत नाही किंवा पाहिजे ते मागता येत नाही, म्हणून जे आहे बिहेवियरल इश्यूज भरपूर होतात. तर फ्रस्ट्रेशन कमी करून त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ, त्यांची जीवनाची गुणवत्ता जर आपल्याला वाढवायची असेल तर मग कम्युनिकेशन डिव्हाइस वापरता येतं. पण एक ठराविक लेवलपर्यंत आपण नक्की स्पीचसाठी ट्राय करायला पाहिजे. तर स्पीच थेरपीचं जे मेन फोकस आहे ते आहे कम्युनिकेशन. तर बोथ वर्बल अँड नॉन वर्बल. ते झालं स्पीच. मग त्याच्यानंतर आलं आपलं बिहेवियरल थेरपी. वागणूक कशी असावी मुलाची, कोणता, काय मुलं टँट्रम थ्रो करतात. आता टँट्रम थ्रो करणं जे आहे हे ॲक्च्युली मुलांचं हक्क आहे. आहे की नाही. छोटे मुलं आपण न्यूरोटिपिकल म्हणून टँट्रम थ्रो करतात, पण कोणत्या जागी कसं बिहेव करायचं, कोणत्या वयात वागणूक कशी असावी, बरोबर, हे महत्वाचं आहे. जर 10 वर्षाचा मुलगा 2 वर्षाच्या मुलासारखं वागला तर ते अप्रोप्रिएट नाहीच आहे. पण तिथपर्यंत पोचायसाठी पण आपल्याला स्टेप वाईज जायचं आहे. तर बिहेवियरल थेरपी हे शिकवतं की कसं बिहेव करायचं. पण मला वाटतं की बिहेवियरल थेरपी किंवा अप्लाइड बिहेवियर अनालिसिस मध्ये ते एज्युकेशन पण करतात, शिकवतात पण सगळं, पण हे जे एक्सटेंड होणं आवश्यक आहे घरी. राईट. तेव्हाच तुम्ही बिहेवियर मॉडिफिकेशन जे आहे ॲक्च्युली इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे. तर ते झालं. मग कॉग्निटिव्ह ट्रेनिंग आहे ना, कॉम्प्रेन्शन, समज कशी आहे, समज कशी वाढवायची, हे सगळं. मग फिजिओथेरपी, बोललो की फिजिओथेरपी महत्वाचं आहे. असं वाटतं की फिजिकली सगळं ठीक आहे, पण काही मुलं असतात जे जिन्या चढताना टँडम नाही चढू शकत, 1 ॲट अ टाइम ते ठेवतात. खाली येताना त्यांना प्रॉब्लेम होतो, ग्रॅव्हिटेशनल इन्सेक्युरिटी होतो. मग त्यांचं बॉडी मुवमेंट, मग पुष्कळ मुलं लो टोन असतात, असंच बसून जातात. तर ते सगळं पण इम्प्रूव्ह करायसाठी फिजिओथेरपी, स्पोर्ट्स हे खूप महत्वाचं आहे. म्हणून त्याचं एक्सटेन्शन आहे आपलं ॲक्वेटिक थेरपी. पाण्यामध्ये मुलं खूप चांगलं करतात. आपण कमांड फॉलोइंग त्यांचं खूप छान इम्प्रूव्ह होतं पाण्यामध्ये, ते इम्पॉर्टंट आहे. तर सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी खूप महत्वाची आहे. ज्यांना सेन्सरी इश्यूज आहे तर ते कसं इंटिग्रेट करायचं, तर थेरपिस्टचं आपलं खूप चांगलं रोल आहे, खूप महत्वाचं रोल आहे. पण कधी कधी असं होतं की हे थेरपी करताना कुठेतरी तुला पण जाणवलं असेल पुष्कळता की आपण करतोय, पालकांनाही वाटतं, पडते पुढे जात नाहीये गाडी. हो, कुठेतरी आपण पुढे जातोय, कधी कधी असं म्हणतो पुढे जातो मग मागे येतो, मग पुढे जातो मग मागे येतो. का? मग आपण असं म्हणतो की जर मेंदूची बॅटरी कमी असेल तर आपण कितीही त्याला शिकवलं तरी कुठे ना कुठे ते थांबून जातं. तेव्हा आपल्याला मग मेंदूच्या आत बघावं लागतं. राईट. आतापर्यंत आपण बाहेर पासून सगळं ट्रेनिंग देत होतो. राईट. ट्रेनिंग महत्वाचं आहे, ते न्यूरोप्लास्टिसिटी कनेक्शन्स डेव्हलप करतं. पण जर मेंदूमध्ये क्षमता कमी असेल तर तुम्ही कितीही ट्रेनिंग दिली तरी एक ठराविक वेळ नंतर ती थेरपी मग काम करत नाही किंवा कमी काम करते. अच्छा, म्हणजे मागच्या पॉडकास्टला तुम्ही जे सांगितले होते की मेंदूची क्षमता कशी चेक करायची, ते तुम्ही जे MRI आणि पेट स्कॅन बोलले होते. मग आता तिथे याचा रोल इथून स्टार्ट होतो. बिलकुल. तर काय प्रॉब्लेम आहे आता, जसं एक उदाहरण तेव्हा पण मी दिलं होतं की जर चालता चालता आपण पडलो आणि पाय फ्रॅक्चर झाला, तर आपण फ्रॅक्चर झालं म्हणून आपण आता व्यायाम सुरू करणार का? नाही. आपण बघू ना की एक्सरे करू, हेअरलाईन आहे की जास्त आहे. हेअरलाईन असेल तर मग फक्त रेस्ट इनफ आहे किंवा माइल्ड प्लास्टर इनफ आहे. जर जास्त फ्रॅक्चर असेल, खूपच तुटलं असेल तर कदाचित रॉड लावावं लागेल. तर मेंदूमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर आपण न बघता थेरपी देतोय असं वाटत नाही. म्हणजे डॅमेज ब्रेनवर, आता डॅमेज आहे की नाही हे कसं कळणार? तर आतापर्यंत खूप वर्षापर्यंत कोणी बघतच नव्हतं की मेंदूमध्ये प्रॉब्लेम काय आहे, आणि असं बघायचं सगळंच ठीकच असतं, कारण आपल्याकडे ते साधन नव्हते. राईट. ते टूल्स नव्हते. तर आपण वर्ल्ड वाईड बघितलं की काय करतात लोक बघायला. तर एक आहे जे MRI आपण म्हणतो स्ट्रक्चरल डॅमेज ना, स्ट्रक्चरमध्ये काय आहे, आणि आपण हे पब्लिश केलं आहे सायंटिफिकली की स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसतं की मेंदूचे भाग सगळे व्यवस्थित तयार आहेत, पण जे कनेक्शन्स आहेत, जे नेटवर्किंग आहे, जे वायरिंग आहे ते 100% नाही आहे.
ओके. आणि जर 10 वर्षाचं मुलं आहे त्याचं वायरिंग कदाचित 2, 3, 4 वर्षाच्या मुलाचं आहे. बरोबर. म्हणून त्याची गाडी पुढे जात नाहीये. तर ते हे आहे MRI मध्ये दिसतं. याला म्हणतात कॉर्पस कॅलोझम. कॉर्पस कॅलोझम थिन्ड आउट आहे. जे वायरचं बंडल इतकं मोठं असलं पाहिजे ते काही भागेत कमी आहे. ओके. म्हणजे वायरिंग आणि कनेक्शन एफेक्टेड आहे. हे आपल्याला MRI मध्ये दिसतं. मग दुसरं एक आपल्याला करायचं होतं फंक्शनल, की हे भाग आहेत पण काम किती करतात आहे. तर ते बघायसाठी आपण मग पेट CT स्कॅन वापरतो. आणखी एक स्कॅन आहे जे आपण वापरू शकतो त्याला म्हणतात फंक्शनल MRI. पण फंक्शनल MRI मध्ये जे व्यक्ती आहे त्यांनी कमांड फॉलो करायला पाहिजे. पण आपले मुलं कमांड फॉलो करत नाही आणि मशीन मध्ये टाकलं तर ते तर झोपणारच नाही. तर अंडर सेडेशन किंवा अंडर एनेस्थीसिया आपल्याला स्कॅन करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण पेट CT स्कॅन करतो जे आपल्याला हे दाखवतं की मेंदूचे कोणते भाग किती काम करतात. ओके. तर एक डाय इंजेक्ट केलं जातं आणि जे मेंदूपर्यंत जातं आणि मेंदू त्या डायला अब्झॉर्ब करतं. या डायमध्ये ग्लुकोज असतं. ग्लुकोज इज ओनली शुगर जे मेंदू अब्झॉर्ब करू शकते. तर मेंदूचं कोणतं भाग किती ग्लुकोज अब्झॉर्ब करतं याच्याने आपल्याला कळतं की तो भाग त्या भागचे न्यूरॉन्स किती काम करतात. तर जेव्हा आपण स्कॅन करतो आणि बघतो तर आपल्याला दिसतं की मेंदूचे काही ठराविक भाग कमी काम करत आहेत आणि काही ठराविक भाग खूप जास्त काम करत आहेत. ओके. जे कमी काम करत आहेत ते आपण बघितलं मिडल टेम्पोरल किंवा हिपोकॅम्पस अमिगडाला म्हणतो. ते समजसाठी, जे आपल्या स्मरणशक्तीसाठी, कमांड फॉलोईंगसाठी, लँग्वेज भाषा बनवायसाठी, आपले जे इमोशन्स आहे ते समजायसाठी, तर ते इम्पॉर्टंट आहे. सोशल इंटरॅक्शनसाठी. दुसरं भाग आहे थॅलॅमस जे रिले सेंटर आहे ब्रेनचं आणि एक भाग मेंदूचं दुसरं भाग याच्या थ्रू ते एकमेकांशी बोलतात आणि खाली जर कमांड पास करायचं आहे तर हे थॅलॅमसच्या थ्रू. तर हे याचं प्रोसेसिंग युनिट आहे मेंदूचं, ते व्यवस्थित काम करत नाही. तर इन्फॉर्मेशन येते पण त्या इन्फॉर्मेशनचं काय करायचं, त्याला कुठे डायव्हर्ट करायचं हे मेंदूला कळत नाही. तर सेन्सरी आणि मोटर प्रोसेसिंग दोन्हीही अफेक्टेड असतं आणि हे प्रमाण वेगळं वेगळं असतं. सगळे मुलं एकसारखे नसतात. जेव्हा आपण स्कॅन करतो काहींमध्ये कमी काहींमध्ये जास्त. आणि मग सेरिबेलम जे छोटं मेंदू म्हणतो ते छोटं मेंदू छोटं असून त्याचं काम मोठं असतं. एक उदाहरण मी देते, ते मला वाटतं की ट्रॅफिक पोलीस ऑफ द ब्रेन आहे सेरिबेलम. म्हणजे मेन ब्रेन सगळं काम करतं, रस्ते सगळे व्यवस्थित आहे, कार सगळे येतात, पण ट्रॅफिक पोलीस नसेल तर काय होईल, जॅम होईल. तर मेंदूमध्ये हे सेरिबेलम कमी काम करत असल्यामुळे जॅम होतो की फायनल एक्झिक्युशन व्यवस्थित होत नाही, कुठे जायचं हे समजत नाही, काय करायचं तर हे सगळं चुकीचं होतं. तो फाईन मोटर ऍक्टिव्हिटी, कोऑर्डिनेशन, बॅलन्स, आर्टिक्युलेशन हात सगळे चांगले आहेत. हातामध्ये ताकद मस्त आहे, पकडलं की चांगलं पकडतात नाही. जेव्हा आपण त्यांना पकडतो का इंजेक्शन वगैरे द्यायचं असेल तर जोरदार पकडतात, शक्ती. पण छोटंसं पेन पकडून लिहा म्हटलं तर ते जमत नाही. कारण फाईन मोटर, कोऑर्डिनेशन, बॅलन्स, आर्टिक्युलेशन, वर्ड्स एकतर मेंदूमध्ये तयार व्हायला पाहिजे. आणि हे तोंडचे वेगळे हालचाल त्यांना फू करायला सांगितलं मोठं आहे ना, तुम्हाला थेरपीमध्ये करावं लागतं. सकिंग करा स्ट्रॉमध्ये, हे सगळे गोष्टी इम्पॉर्टंट आहे ना वेगळे वेगळे उच्चार करायसाठी. उच्चारण याच्यासाठी सेरिबेलम. तर हे जे भाग आपण बघतो की कमी दिसतं आणि याच्यावर आपण पूर्ण रिसर्च करून हे सायंटिफिकली हे वर्ल्ड जर्नल ऑफ न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये आपण हे पब्लिश केलेलं आहे 2019 मध्ये. तर हे बघितल्यावर आपल्याला आता कळतं की हे मेंदूचे भाग कमी काम करतात. तर आपल्याला कुठेतरी त्या भागेला व्यवस्थित करण्याचं एक उपाय बघावा लागेल ना. बरोबर. तर आतून मेंदू व्यवस्थित झालं तर हे सगळे थेरपी मॅजिक करणार. मग काय करू शकतो आपण आतून दुरुस्त करायसाठी? आता जे ऍडव्हान्स ट्रीटमेंटचा भाग मी सांगितलंय ते 2-3 गोष्ट आपण सोबत करतो. एक आहे मेंदूंना पेशी कमी काम करतात तर पेशी पुरवावं लागेल. तर पेशी पुरवणं म्हणजे रिजनरेशन, पुनर्निर्माण शास्त्र. आणि काही लोक त्याला सेल्युलर थेरपी म्हणतात, काही लोक त्याला स्टेम सेल्स म्हणतात, वेगळे वेगळे नाव आहे. आम्ही त्याला म्हणतो न्यूरो रिजनरेटिव्ह रिहॅबिलिटेशन थेरपी, म्हणजे सेल बेस्ड थेरपी म्हणतो. तर हे पेशी आपल्याला मेंदूपर्यंत पुरवायचे. आता हे पेशी कुठून आणायचे? कुठून आणायचे? दुकानात गेले तर मिळेल का? पण दुसऱ्याच्या बॉडीमधून घेता का? हा, वेगळे वेगळे प्रकारचे सेल्युलर ट्रान्सप्लांट्स आहे किंवा थेरपीज आहे. तर एक आहे, जर आपण इव्होल्युशन बघितलं, एक आहे जे 3 ते 4 दिवसाच्या गर्भातून आपण काढू शकतो. ते इन विट्रो फर्टिलायझेशन मध्ये जे टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात
10 ते 12 जे एम्ब्रिओज आहेत ते बाहेर फर्टिलाइज केले जातात, त्याच्यातले 3 ते 4 आईच्या गर्भात टाकले जातात, बाकी वेस्ट होतं. तर त्याच्यावर खूप वर्ष आधी बरोबर रिसर्च केलं की ते हे जे पेशी आहेत पूर्ण बाळ तयार करू शकतो त्या पेशीमधून. तर ते सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आहे, त्यांना म्हणतात एम्ब्रियॉनिक स्टेम सेल. तर एम्ब्रियॉनिक स्टेम सेल चं प्रॉब्लेम हे आहे की दुसऱ्यातून काढतो, असं लोकांना नैतिक त्याच्यावर आपत्ती आहे की तुम्ही एक बाळाला मारताय, एक जीव घेताय आणि पुढे जाऊन ते खूप मल्टिप्लाय, कारण ते लाईफ लॉंग मल्टिप्लाय करू शकतात, तर ट्युमर फॉर्म होऊ शकतं. म्हणून एम्ब्रियॉनिक स्टेम सेल जे आहे ते ट्रीटमेंटसाठी वापरलं जात नाही, तर रिसर्चसाठी वापरलं जातं. कोणतं रिसर्च, ड्रग्स टेस्टिंग, म्हणजे माऊसवर किंवा मंकीवर न करता त्या पेशींवर आपण ड्रग टेस्टिंग करू शकतो, तर ते ट्रीटमेंटसाठी नव्हे. दुसरं काय ऑप्शन आहे, कॉर्ड ब्लड. कॉर्ड ब्लड म्हणजे आई आणि बाळ हे नाड असते त्यांच्यामध्ये, तर ते नाड जे आहे एनिवे वेस्ट जाते, तर ते त्याच्यातले पेशी आपण युजली पेरेंट्स जे आहेत ते स्टोअर करतात इन डिफरंट बँक्स, तर ते पेशी वापरू शकतो. ते पेशी पण जे आमचा अनुभव आहे ब्लड डिसऑर्डरसाठी खूप चांगलं सेल्स आहेत. ब्लड डिसऑर्डर म्हणजे काय, सिकल सेल अनिमिया, थॅलेसिमिया, त्याच्यामध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करतात ना. तू बघितलं नसेल, आमच्या वेळेस होतं दर्द का रिश्ता म्हणून एक फिल्म होती, तिथे बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन आहे ना, भाऊ जे बहिणीला बोन मॅरो देतो, तर त्याच्याऐवजी आपण कॉर्ड ब्लड देऊ शकतो. तर कॉर्ड ब्लड ते त्याच्यासाठी, कारण ते स्टोअर केलं जातं आणि ते IV मध्येच देता येतं. पण मेंदूसाठी मग काय, हे पण नाही आणि हे पण नाही, तर काय, तर मेंदूसाठी आपल्या शरीरातली पेशी आपण आपल्या मेंदूमध्ये जे इजा आहे ते दुरुस्त करण्यासाठी वापरू शकतो. पण याच्यावर पण एक मला अजून असा प्रश्न विचारायचा, आता ऑटिझमचाच मुलगा आहे, त्याचेच पेशी आपण वापरतो, तर काहींच्या मनात असं येऊ शकेल की ऑटिझमच्याच मुलाच्या पेशी म्हणजे अगदी त्याचे ते वीकच असतील ना, मग ते कसे जनरेट, ते जे आपण गृहीत धरतोय ते चुकीचं आहे. ऑटिझम, आपल्याला हे मान्य आहे का की ऑटिझम हा प्रॉब्लेम मेंदूचा आहे? ऑफकोर्स येस. तर आपण पेशी कुठून काढतोय, बोन मॅरो मधून. बोन मॅरो म्हणजे काय, रक्त बनवणारे पेशी, रक्त बनवणारी फॅक्टरी. हा जर ऑटिझमचा मुलगा मोठा झाला आणि चांगला झाला तर तो ब्लड डोनेट करू शकतो का? ऑफकोर्स. का नाही करू शकत? करणार ना. मग तो स्वतःसाठी का बरं त्याचं बोन मॅरो वापरू शकत नाही? अच्छा, म्हणजे त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही, त्याचं मेंदूमध्ये प्रॉब्लेम आहे. आता फॉर एक्झाम्पल, हे एक आपली चुकीची धारणा की ऑटिझम आहे तर सगळं पूर्ण शरीर खराब असेल. फॉर एक्झाम्पल, आता कुणाला डायबिटीज आहे तर आपण काय म्हणू की पूर्ण शरीरच खराब आहे, पॅनक्रियास मध्ये प्रॉब्लेम आहे. कोणाच्या हार्टमध्ये होल असतं, कधी कधी हार्टमध्ये होल ऐकलंय ना, हार्टमध्ये होल आहे म्हणजे पूर्ण मुलगाच किंवा मुलगीच खराब आहे का? हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे, ते दुरुस्त करणार. ऑटिझम मध्ये ब्रेन मध्ये प्रॉब्लेम आहे. बोन मॅरो रक्त चांगलं बनवत आहे, ते पळतात, एनर्जेटिक असतात, रक्त टेस्ट करा, सगळं व्यवस्थित आहे, त्यांचं हिमोग्लोबिन ठीक आहे, त्यांचं ब्लड काउंट्स ठीक आहे, बोन मॅरो चांगलं काम करताय. तर आपण बोन मॅरो जे चांगलं काम करताय आणि हाडांमध्ये रक्त बनवते, ते जे पेशी आहेत आता चांगलं रक्त बनवतात, ते पेशी आपण मेंदूला रिपेअर करण्यासाठी वापरू. आणि ते स्वतःची पेशी. आणखी मुलांचे सेल्स खूप चांगले असतात. आपल्याला असं वाटतं, इनफॅक्ट मोठ्यांपेक्षा पुष्कळ पेरेंट्स मला विचारतात की आमचं तुम्ही त्याला द्या, पण तुमच्यापेक्षा त्याचे सेल्स चांगले आहेत. फॉरेन बॉडी दुसऱ्यांचं तर ते पण आहे, किती आई असेल भाऊ असेल तरी ते 100% मॅच होणार नाही. पण इव्हन इन टर्म्स ऑफ क्वालिटी वयस्करांपेक्षा मुलांचे पेशी चांगले असतात, ते आताही दे आर फ्रेश. बरोबर. तर बोन मॅरो, आपण कमरेच्या हाडातून बोन मॅरो घेतो त्या पेशींचे, त्याच्यातले मूळ पेशी लगेच काही तासात वेगळे करून पाठीच्या पाण्यामध्ये सोडू शकतो. पाठीच्या पाण्यामध्ये सोडलं की ते मेंदूपर्यंत जातात आणि मेंदूमध्ये जे भाग कमी काम करतात त्यांना ते रिपेअर करायला मदत करतं. तर स्वतःची पेशी आहे, बाहेरून घेत नाहीये. कोणत्या गर्भाला किंवा फिटसला आपण मारत नाहीये. हे कारण अडल्ट सेल्स आहे, आपल्या शरीरातले सेल्स आहेत, ते हे मल्टिप्लाय इंडेफिनेटली होत नाही. काही ठराविक वेळपर्यंतच मल्टिप्लाय होणार आणि ते मेंदूमध्ये इंटिग्रेट होऊन जाणार. तर हे ट्युमर कधीच आतापर्यंत इतक्या वर्षात आपण रिसर्चमध्ये पण कुठे नाहीये, नाही आमच्या अनुभवात कधी ट्युमर फॉर्म करणार नाही. हे जे लोकांमध्ये डाऊट्स असतात, हे सिम्पल आहे, सेफ आहे
स्वतःचे असल्यामुळे ते रिजेक्ट होणार नाही. बरोबर. हा, हे महत्वाचं मुद्दा तर आहे. बाहेरून घेतलं की कितीही Reject केलं तरी होऊ शकतं. रिजेक्ट होण्याची संभावना असते. आणि ते आपण डायरेक्टली, कारण आपण केमिकल मिक्स काहीच करत नाहीये, फक्त सेपरेट करतोय. आपल्याला पांढरे पेशी वेगळे करायचे, मोनोन्यूक्लियर सेल म्हणतो, फक्त ते सेपरेट करून आपण पाठीच्या पाण्यात सोडतोय. म्हणून केमिकल मिक्सिंग काहीच नाहीये, म्हणून डायरेक्टली आपण स्पाइन आणि ब्रेन मध्ये टाकू शकतो. त्याच्याने नुकसान काहीच होणार नाही. तर हे खूप सिम्पल वे आहे. आपल्या स्वतःची पुंजी आपण आपल्यासाठी वापरतोय. राईट. म्हणजे बाहेरची कमोडिटी नाहीये, बाहेरचं ड्रग नाहीये, बाय कमर्शियल व्हॅल्यू त्याला काहीच नाहीये, आणि सिम्पल आहे आणि सेफ आहे. तर आपल्याला हे टेन्शन घ्यायची गरज नाही, मी सेव्ह नाही केलं ब्लड, आता मी कसं करणार. आपले स्वतःचे पेशीज, इनफॅक्ट कॉर्ड ब्लड पेक्षा हे बेटर आहे इन टर्म्स ऑफ सेफ्टी, कारण त्यांनी कोणतं केमिकल बघितलं नाहीये ना. आपण आई आहे तू एक, तर तू आपल्या मुलीला होममेड ऑरेंज ज्यूस तुझ्या हाताने बनवलेलं देशील की बाहेरचं टेट्रा पॅक आणून देशील? होममेडच देणार ना, आपल्या डोळ्यापुढे आहे, केमिकल मिक्सिंग नाहीये. सो दॅट इज द डिफरन्स. सो सिम्पल असतं प्रोसिजर, काही मोठं ऑपरेशन नाही. पण आपण जेव्हा बोन मॅरो मधून सेल्स काढतो तेव्हा मुलाला काही जनरल अनेस्थेशिया द्यावं लागतं की सेडेट करावं लागतं? लोकल मध्ये मूल झोपणार नाही. स्कॅन्स पण आपण करतो तर आपल्याला इंट्राव्हिनस सेडेशन देतो, त्याला म्हणतात टोटल इंट्राव्हिनस अनेस्थेसिया, टीवा. तर आपल्याला काही गॅस वगैरे द्यायचं नाहीये, इंट्युबेट वगैरे काहीच नाही करायचं आहे. एक 10 मिनिट्स प्रोसिजर असतं बोन मॅरो काढायचं, तर ते IV मध्ये देतं, मूल झोपलेलं असतं. लोकल पण देतो आपण सोबत, आणि त्याला काही त्रास होत नाही. बोन मॅरो ॲस्पिरेट 10 मिनिटांनी, मग तो झोपलेला असतो. काही तासापर्यंत तो झोपतो, आणि एकदा सेल्स रेडी झाले की पुन्हा बोलवून पाठीच्या पाण्यात परत थोडंसं अनेस्थेसिया देऊन आपण इंजेक्ट करतो. अच्छा, हे फक्त निडल्सनी करतो? निडलनी, नो कट, नो स्टिचेस. इनफॅक्ट ट्रीटमेंट झाल्यानंतर काही खून पण दिसत नाही. अच्छा. पण मॅम तिथे दुखणार का मुलाला? 2 ते 3 दिवस होऊ शकतं, तर आपण पेन किलर देतो. तर 2 ते 3 दिवस होऊ शकतं की थोडंसं सोरनेस. आता आपण वॅक्सिन पण घेतलं तर थोडं दुखू शकतं ना, पण 2 ते 3 दिवस लाईफ लॉंग त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. मग ते 2 ते 3 दिवस तो तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये असतो आपल्याकडे. करेक्ट. आपण ऍटलीस्ट 1 वीक साठी पेशंट ठेवतो ट्रीटमेंट नंतर, की मिनिमम आपण 4 डेज त्यांना जे आहे ऑब्झर्व करू. काही लोकांना थोडं पेन, मुलं थोडे हायपर होतात, ब्रेन स्टिम्युलेट होतो, तर आपण सुया लावले तर थोडंसं तर होणार ते, पण ऑल दॅट इज मॅनेजेबल. आणि कधी कधी काही मुलं असतात त्यांना स्पायनल हेडेक होतो, पण पाठीच्या पाण्यामध्ये आपण सेल्स इंजेक्ट केले आहेत तर थोडं लो प्रेशर हेडेक होऊन 2 ते 3 दिवस मग आपल्याला IV फ्लुइड्स लावावे लागतात. पण हे क्वचितच 5 ते 10% मुलांमध्ये हे होऊ शकतं, सगळ्यांमध्ये होत नाही. इनफॅक्ट कित्येक मुलं असतात ते त्याच दिवशी उड्या मारणं सुरू करतात, त्यांना तर आपण झोपू ठेवू शकत नाही जास्त वेळ. पण मोस्टली चिल्ड्रन आर व्हेरी स्टडी. आपण आपली अपेक्षा असते त्यापेक्षा ते चांगलं रिॲक्ट करतात. मला अजून एक विचारायचं होतं, जेव्हा आपण ते स्पायनल फ्लुइड मधनं ते सेल्स आपण टाकतो, ते कसे काम करायला सुरुवात करतात? तर हे आणि अजून एक त्याच्या जोडीलाच की किती दिवस लागतात त्यांना काम चालू करायला? जेव्हा आपण सेल्स कोणते घेतोय, बोन मॅरो मध्ये लाल पेशी आहेत आणि पांढरे पेशी आहेत आणि फ्लुइड आहे. तर हे जे पेशी सेंट्रीफ्यूज केले जातात, आणि जे लाल पेशी हेवी आहे ते खाली जमा होतं. बरोबर. आणि जे फ्लुइड आहे ते वर असतं, प्लाझ्मा, आणि मध्ये आपल्याला एक लेअर मिळतं, त्याला म्हणतात बफी कोट. ते व्हाईट सेल्स, पांढऱ्या पेशी असतात, ते मिलियन्स ऑफ सेल्स असतात, ते आपण पाठीच्या पाण्यामध्ये टाकतो. आणि हे आहे मिक्सचर ऑफ सेल्स, एक पर्टिक्युलर सेल नसतं. याच्यात आपण म्हणतो हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स, म्हणजे रक्त बनवणारे पेशी. मग दुसरं आहे मेझेनकायमल स्टेम सेल्स, जे सपोर्ट करतात, आणि व्हेरी स्मॉल एम्ब्रियॉनिक लाईक स्टेम सेल्स, जे न्यूरॉन्स बनतात. तर सगळ्यात पहिले जेव्हा आपण पेशी पाठीच्या पाण्यात टाकतो, तर फर्स्ट थिंग दॅट हॅपन्स, काही मिनिटापासून काही तासांमध्ये इज रिलीज ऑफ, याला म्हणतात सायटोकाइन्स. हे केमिकल्स आहेत जे मेंदूमध्ये जे असलेली सूज आहे किंवा इन्फ्लमेशन आहे ते कमी करतं. ते विदिन अ फ्यू आवर्स हे लगेच सुरू करतात काम. मग फ्यू आवर्स टू डेज हे हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स आहेत, ते तिथे रिलीज करतात ग्रोथ फॅक्टर्स. तर जिथे आपल्याला मेंदूमध्ये कमी काम करणारे पेशी आहेत ते केमिकल रिलीज करतात, जे हे सेल्सला त्यांच्याकडे अट्रॅक्ट करतात. तर जिथे इजा आहे किंवा जिथे इन्फ्लमेशन आहे, सूज आहे, तिथे हे सेल्स जातात. हे खूप स्टडी झालेलं आहे. तर तिथे जाऊन मग
NGF किंवा नर्व ग्रोथ फॅक्टर, ब्रेन डिराइव्ह न्यूरोट्रॉफिक फॅक्टर्स, हे फॅक्टर्स आहेत, ते पॉझिटिव्ह केमिकल्स आहेत जे मेंदूला रिपेअर करायला मदत करतात. तर जे पेशी कमी काम करतात त्यांना ॲक्टिव्हेट करणार. बाय फ्यू वीक्स हे झाले फ्रॉम आवर्स टू डेज, फ्रॉम डेज टू वीक्स मग रक्त बनवणारे पेशी तिथे आणखी त्याला म्हणतात न्यू अँजिओजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ न्यू ब्लड वेसल्स, म्हणजे नवीन रक्त बनवणारे जे नलिका आहे तिथे तयार होतात. आणि जेव्हा रक्त तिथे पोचतं तिथे ऑक्सिजन पण पोचतं, ते इफेक्ट फॅक्टर्स पण पोचतात. आणि मग फ्रॉम वीक्स टू मंथ्स मग हे जे काही पेशी आहेत ते मेंदूमध्ये इंटिग्रेट होऊन नवीन पेशी बनवणार आणि मग नेटवर्किंग सुरू होणार. म्हणून आपल्याला इम्प्रूव्हमेंट लगेच नाही मिळणार, आपल्याला इम्प्रूव्हमेंट ओव्हर अ पिरियड ऑफ 3 ते 6 महिने. ओके. काही मुलांमध्ये लगेच आपल्याला थोडं आय कॉन्टॅक्ट, 1-2 लोक थोडं बोलणं सुरू करणं काही मुलांमध्ये, पण ठोस जे इम्प्रूव्हमेंट आहे ते 3 ते 6 महिने लागणार आपल्याला. त्याने हे 3 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला त्यांना मदत करावी लागेल. हे पेशी कशी आहेत, आपण जसं बी जमिनीमध्ये टाकतो हे ते पेशी आहे, पण हे आपण पेशी टाकल्यानंतर जर आपण पाणी नाही दिलं, फर्टिलायझर नाही दिलं, आपण त्याला ऊन नाही दाखवलं तर हे मरून जातील. बरोबर. तर हे जे फर्टिलायझर आणि हे आहे त्याच्यासाठी आहे रिहॅबिलिटेशन. ओके. थेरपी. मग पुष्कळ पालकांना वाटतं आम्ही सेल थेरपी केलं, आमचा मुलगा एकदम हो जायला, असं नाही, हे प्रोसेस आहे. आपलं मूल जेव्हा जन्माला येतो तेव्हा एकदम चालणं फिरणं सुरू करतो का, हळूहळू होतं, हे पण प्रोसेस तसंच आहे. एक नवीन जन्मासारखं आपण विचार करू शकतो की मेंदूची रिवायवल आहे आणि हळूहळू तुम्हाला कनेक्शन्स होताना दिसते. म्हणून ट्रेनिंग थेरपी खूप महत्वाचं आहे आफ्टर सेल थेरपी. आणि त्याला आणखी फर्टिलायझर लावायचे, जर जे आणखी ॲडव्हान्स ट्रीटमेंट मी टीम म्हटलं ना कॉम्बिनेशन, तर हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी आणि ओझोन थेरपी हे त्याला आणखी मदत करतं. तर या झाडाला बाहेर येण्यासाठी रिहॅबिलिटेशन खूप महत्त्वाचं आहे, ऑक्सिजन थेरपी खूप महत्त्वाचं आहे. हे दोन्ही मिळून जे आहे हे पेशींना कनेक्ट करायला मदत करतील. अच्छा, मग मला खूपच एक बेसिक प्रश्न विचारायचा आहे. जसं तुम्ही बोलले पेट स्कॅन, पेट स्कॅन मध्ये आपण पाहू शकतो का की आपल्या ब्रेन मध्ये कुठे कमतरता आहे, कुठे हायपो ऍक्टिव्ह आहे, कुठे हायपर ऍक्टिव्ह आहे, हे कळतं आपल्याला? अगदी कळतं. ओके. आणि मग त्याचा काय उपयोग होईल आपल्याला त्या पेट स्कॅनचा पुढच्या जर्नी? तर आपल्याला हे दिसेल की किती प्रमाणात मेंदू डॅमेज आहे, की किती प्रमाणात प्रॉब्लेम आहे, 10%, 15%, हो एकदम क्लिअरली दिसतं. हे मशीन आहे, सिमेन्सची मशीन किंवा जीची मशीन असते, हे सॉफ्टवेअर आहे, आपल्या हातात नाही, हे खूप ऑब्जेक्टिव्ह स्कॅन आहे. तर त्याच्यात आपल्याला दिसतं की किती प्रॉब्लेम आहे, तर आपल्याला एक अंदाज लागतो की सिव्हिअरिटी किती आहे आणि कशामध्ये आहे, असं पण कोणत्या भागेमध्ये आहे. मी जे म्हटलं की त्याच्यावर तर पूर्ण आपण रिसर्च केलंय की कोणत्या भागेमध्ये प्रॉब्लेम आहे. तर 3 मेन प्रॉब्लेम असतात, मीडियल टेम्पोरल, थॅलेमस आणि सेरिबेलम, जे मी सांगितलं. तर पेट स्कॅन मध्ये सगळं दिसतं, आपण दाखवू शकतो आपल्या ऑडियन्सला की कुठे आहे. तर ते जे आहे सेल्स तिथेच जाणार आणि म्हणजे आपल्याला एक आयडिया तर आली की बाबा ब्रेन मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे आणि एक्झॅक्ट कुठे आहे ते कळतंय आपल्याला. मे बी आता मला समजा चेक करायचंय, 6 महिन्यांनी मी आता माझ्या मुलीला मी सेल्युलर थेरपी केली आणि एक मला 6 महिन्यांनी बघायचंय की माझ्या मुलीमध्ये स्टेम सेलमुळे काय चेंजेस झालेत ब्रेन मध्ये, तर ते तुम्ही दाखवू शकता? 100% एकदम स्पष्टपणे. अच्छा, कसा दाखवू शकता? पहिले आपण पेट स्कॅन करतो, मग ट्रीटमेंट करतो, मग 6 महिने थेरपी करणार, बरोबर, आणि परत 6 महिन्यांनी स्कॅन करणार. तर ते स्कॅनचं कम्पॅरिझन होतो ना, पहिलं कसं होतं आणि आता कसं होतं, जे भाग डॅमेज आहेत ते रिपेअर झाले की नाही आपल्याला दिसतं त्याच्यात. अच्छा, ओके. आणि त्याच्यात दिसून येतं की आपण कुठे काम केले सेल्युलर थेरपी, कोणते भाग ऍक्टिव्हेट झाले, किती प्रमाणात इम्प्रूव्हमेंट आली आहे ब्रेन मध्ये, किती भाग बाकी आहे रिपेअर व्हायचं, हे सगळं. आणि कोणतं भाग पहिले चांगलं काम करायचं आणि कोणतं भाग आता आणखी ऍक्टिव्हेट झालेलं आहे, हे सगळं कळतं त्याच्यात. सो खूप ऑब्जेक्टिव्ह आहे आणि क्वांटिफाय पण करू शकतो, किती पर्सेंटेज, किती प्रमाण, हे पण आपल्याला दिसतं. तर पण हे हार्डवेअर आहे, मी सगळ्यांना सांगतो, दिस इज अ हार्डवेअर. मेंदूमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल हे आपण नक्की सांगू शकतो, पण मुलामध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी त्या हार्डवेअरला तुम्हाला वापरावं लागेल. जर तुम्ही पहिले कधी रिहॅबिलिटेशन केली नाही किंवा ट्रीटमेंट नंतर, तर
मूल काय करणार, जे काही आजूबाजूला त्याला इन्फॉर्मेशन मिळते ते तो घेणार. तुम्ही त्याला शिकवलं नाही तर तो चौकीदारा करून घे. समजलं? ते घरी कामवाली जे आहे तिने जे सांगितलं ते शिकेल. बरोबर. तर म्हणून ते सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग खूप महत्वाचं आहे. तिथेच रिहॅब आणि घरचं वातावरण हे दोन्ही महत्वाची गोष्ट आहेत. हे ऍक्च्युली कोडिंग करतं. आम्ही पालकांना सांगतो, जे कम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तुम्ही कोडिंग करता, तुम्ही किती वेळ देता? तुम्ही घरी बसून कोडिंग करू शकता का? तुम्हाला यू हॅव टू वर्क ऑन द कम्प्युटर ना. तसंच तुम्हाला तुमच्या मुलावर पण कोडिंग करावी लागेल. राईट. तर थेरपी सोबत काही पॅरेंट्सनी आम्हाला असं पण विचारलं होतं, अरे माझा तो मुलगा एवढा छोटा आहे, तुम्ही त्याला ॲनेस्थेशिया देणार, मग ते किती योग्य आहे? तर आम्ही आमच्या एक्सपिरियन्सनी जे यंगेस्ट मूल जे ऑटिझमचं नव्हतं, सेरेब्रल पॉल्सीचं होतं, तर स्पायनल कॉर्ड इंजुरीचं होतं, 8 महिन्याचं मूल. अरे बापरे. 8 महिन्यात स्पायनल कॉर्ड इंजुरी डॉक्टर्स होते, तर ते रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये सर्वायकल स्पाइन इंजुरी झाली, तर 8 महिन्याच्या मुलाचं पण केलंय. वजन 9 ते 10 किलो पाहिजे ॲटलिस्ट. ऑटिझम बघितलं तर ऑटिझम फुल डायग्नोज व्हायच्या आधीच 14 महिन्यात आईने आणलं होतं, कारण मोठ्या भावाला ऑटिझम आहे, तर छोट्यामध्ये पण तिने बघितलं. तर तेव्हा त्याचं स्कॅन केलं तर खूप सिव्हिअर त्याच्या मेंदूमध्ये डॅमेज होतं. अरे बापरे. तर एनएससीजे जे आम्ही वापरतो ते खूप सिम्पल आहे, खूप सेफ आहे. म्हणजे पहिल्या मुलाला पण ऑटिझम होतं आणि दुसऱ्या मुलालाही होतं का? म्हणजे तिला जाणवलं की ते सेम सिम्पटम्स तिला दिसले आईला, की तो बघत नाहीये, आवाज दिला तर येत नाहीये. तर तिला 1 वर्ष आधीच कळलं. मग तिने सोबत आणलं, तेव्हा तो 14 महिन्याचा होता. तर एनेस्थीसिया आपण जे भूल जे देतो हे खूप कमी प्रमाणात असतं आणि खूप सेफ आहे, कारण आपण एक खूप सारा देतो, छोटे थोडं मल्टिपल एनेस्थीसिया देतो. 15-16 वर्षापासून करतोय आणि खूप सेफ, म्हणजे यांनी स्टँडर्डाइज केलेलं आहे आपण. तो इट इज इंट्राव्हिनस ओनली आणि नथिंग टू वरी अबाउट. छोट्या मुलांचं मोठं ऑपरेशन होतात आणि तसलंही एनेस्थीसिया नाहीये की आपण ट्यूब आतमध्ये टाका आणि इंट्युबेट करा, काहीच गरज नाहीये. फक्त IV ने होतो, ऑक्सिजन देतो आपण फक्त, बस नाकात. तर मुलं चांगलं एक्सेप्ट करतात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मॅम आता खूप सारे, मी जसं सांगितलं की खूप सारे प्रश्न येत आहेत आपल्याला की बाबा योग्य वय काय मुलाला? आता समजा माझ्या मुलीला करायचं असेल तर कुठल्या वयामध्ये आपण सेल्युलर थेरपी करावी? आमचं तर मत अर्लियर द बेटर. जितक्या लवकर आपण, आताच तुम्ही उदाहरण दिलं 14 महिना, तर जे मी सांगत आहे हे फक्त पूर्ण रिसर्च करून, अनालिसिस करून सांगत आहे, की असं नाही की माझ्या मनाने मला वाटतं असं मुळे नाही, की जे रिसर्च केले आणि पब्लिश केले आपण हे, की लेस देन 5 इयर्स, 5 वर्षाच्या आधी जर मूल आपल्याकडे आलं तर 95% चान्स आहे की यांना आपण भरपूर इम्प्रूव्हमेंट करू, सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट करू शकणार. 5 वर्षानंतर, 5 वर्ष ते प्युबर्टी म्हणजे हॉर्मोनल चेंजेस सुरू होतात, 10 ते 12 वर्ष समजा. 5 वर्ष ते 12 वर्ष इज अ सेकंड बेस्ट. तिथे 90% पॉसिबिलिटी आहे. आणि 12 वर्षाच्या नंतर मग हळूहळू पर्सेंटेज थोडं कमी होतो, 0 होत नाही, कमी होतो. जिथे 90 होतं तिथे 85 होऊन जातं. जे 15 ते 20च्या वर असेल तर मग 75%. असं हळूहळू ते पर्सेंटेज कमी होतो. अच्छा. पण बेस्ट एज इज लेस देन 5 इयर्स. लेस देन 5 इयर्स आमच्याकडे मुलं जे 3 वर्षात 4 वर्षात आले आणि ते कन्सिस्टंटली ट्रीटमेंटसाठी, फॉलोअपसाठी आले. आपण फॉलोअप केलं, त्यांना आणखी ॲडवाइसेस दिले, तर ओव्हर 2 to 3 इयर्स ते आता स्कूल जातात, ते शिकतात, बाकी मुलांसोबत बोलतात. आणि फक्त हे नाही तर काही विषयात ते म्हणजे एक्सेप्शनल आहेत. काही विषयात त्यांची जी कारिगिरी आहे त्यांच्या जे वयाची मुलं आहेत त्यापेक्षा जास्त, जसं की रीडिंग, मॅथमॅटिक्स. बरोबर. काही तर एक्सेप्शनल क्वालिटी म्हणजे त्यांच्या वयात ते पियानो, म्युझिक बनवतात. तर ह्या लेवल पर्यंत जितक्या लवकर आपण आले तितकं अर्लियर द बेटर हे आपलं हे आहे. तर याच्यामध्ये आपण लवकर त्यांना मेन स्ट्रीम करू शकतो. लवकर त्यांना. अजून वयाचाच प्रश्न की काही मुलांचं वय आता 50ला गाठलेली लोक, त्यांच्यावरती करणार? ऑटिझम मध्ये 50 नाही करू. स्ट्रोक, पॅरालिसिस हो त्यांच्यामध्ये तर करणार नाहीच. कसं आहे की आम्ही केलंय टिल
म्हणजे 30-35 पर्यंत त्यांना फायदा झाला आहे, पण आपण लेवल बघून घेणार. अच्छा. कसं 30-35 खूप सिव्हिअर असेल तर इम्प्रुव्हमेंट नाही होणार. पण 30-35 जसं एक 20-25 वर्षाचा आला होता, वर्बल होता, बोलत होता, पण काही गोष्टी एक्झिक्युटिव्ह फंक्शन मध्ये त्याला प्रॉब्लेम होता, तर हो त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आली. कंट्रोल, इम्पल्स कंट्रोल नसतं या मुलांना. बरोबर. की त्यांना समजत नाही, राग आला किंवा काही इम्पल्सेस आले तर ते स्वतःला थांबवू शकत नाही. त्यांना आय थिंक दिसतं पण ते थांबवू शकत नाही. तर इम्पल्स कंट्रोल, कारण समज आणखी वाढली, मॅच्युरिटी वाढली, तर खूप वय झालं की मग त्याच्यावर आपण थेरपी ट्रेनिंग पण कठीण होतो ना. बरोबर आहे. हो, नाही. सो दॅट्स वाय अर्लियर. आता खूप वय झालं तर आपल्याला मेजर करावं लागेल, आपण काय करायचं विचार करतोय, आपलं गोल काय आहे, हेतू काय आहे. तर लेवलवर डिपेंड करतं. खूप सिव्हिअर असेल तर लेटर एजमध्ये नाही, छोटे 5 वर्षाच्या आत सिव्हिअर असेल तर आपण करायला पाहिजे. कारण आपण ॲटलिस्ट मॉडरेट टू सिव्हिअर पासून त्यांना मॉडरेट किंवा माइल्ड टू मॉडरेटमध्ये आणू शकतो. तर लेवल आणि एज हे खूप महत्त्वाचं आहे. बरं मॅम, जेव्हा एखादा मुलगा आला इथे आणि त्याला स्टेम सेल करायचं आहे किंवा सेल्युलर थेरपी करायची आहे, तर पहिलं तुम्ही असेसमेंट करता की तो कुठल्या लेवलला आहे, की हे झाल्यावर डायरेक्ट तुम्ही रिहॅब चालू करता त्याच्यात? तर आमचं कसं की डिपेंडिंग ऑन आपल्याकडे कुठून आलेत. आता जर लोकल पेशंट असेल तर पहिले आपण असेसमेंट करतो, ब्रेन स्कॅन्स करतो, बघतो, पालकांना दाखवतो किती प्रॉब्लेम आहे. काही मुलं डायग्नोज्ड असतात ऑलरेडी आणि ते परगावीवरून येतात. तर जेव्हा ते येतात तर पहिले 2 दिवस आमचे असेसमेंट ब्लड वर्कअप स्कॅन्समध्येच जातात. जसं युजली आम्ही संडेला ॲडमिट करतो, तर संडे आणि मंडेला आपण पूर्ण ब्लड वर्कअप करतो. क्लिनिकल आपले सगळे आमचे पूर्ण न्यूरो रिहॅब टीम आहे, सगळे थेरपिस्ट असेस करतात, ऑक्युपेशनल, स्पीच, फिजिओथेरपी, स्पेशल एज्युकेटर, सायकॉलॉजी, सगळे असेसमेंट करतील. मग एक दुसऱ्या दिवशी आपण ब्रेन स्कॅन करतो आणि हे दोन्ही इव्हॅल्युएट करून आपण पहिले सगळं समजून घेतो आणि पालकांना आपण दाखवतो, बघा तुमचं मुलं या लेवलवर आहे क्लिनिकली आणि ब्रेन स्कॅनमध्ये हे एरिया दाखवतात प्रॉब्लेम आहे. तर हे सगळं करून मग आपण ट्रीटमेंटला घेतो. सो सायंटिफिक डॉक्युमेंटेशन आणि असेसमेंट अनालिसिस खूप महत्त्वाचं आहे, मी पहिले पण सांगितलं. आणि हे गोष्ट आम्ही पाळतो म्हणून, कारण आम्ही 15-16 वर्षापासून लोकांचे आमच्याकडे त्यांचे डॉक्युमेंटेशन आहे. पहिले कुठे होते, आता कोणत्या लेवलवर आले, हे आता आम्ही तुम्हाला दाखवू शकतो किंवा सांगू शकतो. हे आमचं प्रोसेस आहे स्टँडर्डाइज. तर हे खूप महत्त्वाचं आहे की डॉक्युमेंटेशन पहिले ट्रीटमेंटच्या आधी एक बेसलाईन करणं खूप आवश्यक आहे. ब्रेन स्कॅनमध्ये किती प्रॉब्लेम, क्लिनिकली किती प्रॉब्लेम, किती कोरिलेट होतो. मॅम, या थेरपीचे काही साईड इफेक्ट आजपर्यंत जाणवले? म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे रिझल्ट असतात. जसं म्हटलं की ट्रीटमेंट नंतर एक येतं इमिजिएट साईड इफेक्ट, एक लॉंग टर्म साईड इफेक्ट. तर लॉंग टर्म इरिव्हर्सिबल साईड इफेक्ट काय नाहीये. लॉंग टर्म म्हणजे खूप पुढे जाऊन 5 वर्ष 10 वर्षानंतर काहीतरी ट्युमर फॉर्म होईल किंवा पेशंट मागे येईल, असं कधीच झालेलं नाही. इमिजिएट साईड इफेक्टमध्ये काय, ट्रीटमेंटच्या लगेच नंतर थोडंसं दुखणं, 2-4 दिवस पेन होऊ शकतो, सोरनेस होऊ शकतो. काही मुलांना हेडेक, म्हटलं ना स्पायनल हेडेक होऊ शकतं, ते 2-4 दिवसासाठी. ज्या मुलांना फिट्स कधी आले असतील लहानपणी पण किंवा EEG मध्ये प्रॉब्लेम असेल, जे दाखवतंय की मेंदूमध्ये फिट्स येऊ शकतात, तर अशा मुलांना 3 ते 6% चान्स आहे की ट्रीटमेंट नंतर फिट्स येऊ शकतात किंवा वाढू शकतात. तर अशा मुलांना आपण पहिलेच अँटी एपिलेप्टिक मेडिकेशन सुरू करतो. आणि त्याच्यानी पॉसिबिलिटी ऑफ फिट्स जे आहे 3% पेक्षा कमी होऊन जाते. ज्यांना कधीही फिट्स आले नाहीयेत किंवा EEG नॉर्मल आहे, अशा मुलांमध्ये जे आमचा अनुभव आहे त्याच्यात 0.2%, म्हणजे 1000 पैकी 2 मुलांमध्ये असं नवीन फिट्स दिसू शकतात. आता जेव्हा मी या गोष्टीवर आणखी रीडिंग केलं, रिसर्च केलं, तर हे दिसतं आणि हे पब्लिश झालेलं आहे की जर आपण 100 मुले घेतले ऑटिझमचे, त्यांच्यापैकी 25 मुलांमध्ये 16 वर्षाच्या आत फिट येण्याची संभावना असते. तर एक इनहेरंट त्यांच्यामध्ये पॉसिबिलिटी असते. जेव्हा आपण सेल थेरपी करतो, मेंदू ऍक्टिव्हेट होते, अशा मुलांना EEG मध्ये दिसलं नाही तरी ते ऍक्टिव्हेट होऊ शकतं. तर जर आपल्याला माहिती पडलं तर आपण औषध देऊन ते प्रिव्हेंट करतो. माहिती नाही पडलं तर ते एखादं असं असतं 1000 पैकी 2, जर तुम्ही म्हटलं, ज्यांच्यामध्ये होऊ शकतं. खूप स्मॉल पॉसिबिलिटी आहे.
तर हे शिजसची पण पॉसिबिलिटी ऑफ इम्प्रूव्हमेंट ऑलमोस्ट 90% आहे. तर ते आपण जर वे केलं प्रोज अँड कॉन्स, तर मला वाटतं की द प्रोज आउटवे द कॉन्स असं म्हणतो आपण. मॅम, काय काय प्रिकॉशन्स घेता तुम्ही सेल्युलर थेरपी करायच्या आधी? कोणते कोणते टेस्ट करायला सांगता? तर सगळ्यात पहिले खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी, आम्ही कम्प्लीट ब्लड वर्कअप करतो, जसं की मोठं सर्जरी करणार. कारण आपण हे सर्जरी सारखं आम्ही मनात ठेवतो की आपल्याला इतकी काळजी घ्यायची आहे. तर जे ब्लड वर्क म्हणजे हिमोग्लोबिन व्यवस्थित असलं पाहिजे, 10 ग्रामच्या वर असलं पाहिजे, काही इन्फेक्शन नसायला हवं, ताप वगैरे नसायला हवं, किडनी लिव्हर सगळं व्यवस्थित आहे. मग शुगर टेस्ट करतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण ब्रेन स्कॅन करतो ना. ब्रेनमध्ये इतक्यातच आम्ही बघितलंय की कधी कधी एक पेशंट आला ऑस्ट्रियावरून, आता असेल 10-11 वर्षाचं, कधीही त्याचं काही स्कॅन केलं नाही. आता आम्ही MRI केलं, इथे सगळ्यांचं MRI करतो, ब्रेन ट्युमर आहे त्याला. ओ माय गॉड. अच्छा. असे पण निघतात. तर मग आपण ट्रीटमेंट करत नाही. ज्यांना ट्युमर असेल, कॅन्सर असेल मेंदूमध्ये किंवा कुठे अशा, आणि किंवा इन्फेक्शन असेल, कुणाला सिकल सेल एनिमिया, थॅलेसिमिया असेल, त्यांचं आपण ट्रीटमेंट करत नाही. ज्यांना तात्पुरता ताप आलाय तर ताप बरं झाल्यानंतर आपण करतो. कोणाला मलेरिया डेंग्यू झालाय तर 2-3 महिन्यानंतर करणार. म्हणजे हे आपण प्रिकॉशन्स घेतो. तर हे आहे प्रिकॉशन्स अबाउट द प्री ऑपरेटिव्ह, म्हणजे ट्रीटमेंटच्या आधीचं. मग पेट स्कॅन करतो, EEG करतो, सगळ्यांचं EEG केलं जातं बिफोर ऑर ड्युरिंग द प्रोसिजर, की अँटी एपिलेप्टिक द्यायचं आहे का. बाकी जे आम्ही टेस्ट करतो ते आहे न्यूट्रिएंटसाठी. कारण एक भाग जे मी बोलली नाही आतापर्यंत, सेल थेरपीच्या व्यतिरिक्त आता हळूहळू आम्ही फंक्शनल मेडिसिन पण करतो. फंक्शनल मेडिसिन म्हणजे काय, की आता आपल्याला विटॅमिनची का गरज आहे हे आपल्याला माहिती नाही. आपण फक्त ब्लाइंडली विटॅमिन घेतो, पण आपण चेक करणार ब्लडमध्ये B2 लेवल, B6 लेवल, B9, B12, विटॅमिन D, होमोसिस्टीन, हे सगळे जे आहे ब्रेन फंक्शनिंगसाठी महत्त्वाचे जे विटॅमिन्स आहेत. तर यांचं प्रमाण बरोबर आहे का. प्रमाण कमी आहे तर आपण सप्लिमेंट करणार. प्रमाण जास्त आहे तर का आहे, कारण जास्त असणं पण चांगलं नाहीये. तर हे आम्ही बघितलं आहे की विटॅमिन B12 आणि B9 कधी कधी खूप जास्त असतं आणि होमोसिस्टीन खूप कमी असतं. म्हणजे विटॅमिन B आणि B9 आणि B12 वापरलं जात नाहीये बॉडीमध्ये. का वापरलं जात नाहीये, कारण बॉडीमध्ये काही जीन्स असतात किंवा जे काही एन्झाईम्स असतात ते हे इनॅक्टिव्ह B9 आणि B12 ऍक्टिव्हेट करतात. तर जर या प्रोसेसमध्ये काहीही तफावत असेल, प्रॉब्लेम असेल, तर हे B9 आणि B12 बॉडीमध्ये जमा होतात, वापरले जात नाही आणि जमा होतात. समजलं. तर जिथे पाहिजे ते मिळत नाहीये आणि ते जमा होत आहे, म्हणून बॉडीमध्ये त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात. तर दोन्ही साईडनी हे प्रॉब्लेम आहे, पाहिजे ते मिळत नाही आणि जे अनावश्यक आहे ते पण आपल्याला निगेटिव्ह इफेक्ट देतो. तर म्हणून थोडंसं जीन टेस्टिंग. आता जीन टेस्टिंग आम्ही कॉज ऑफ ऑटिझमसाठी नाही, तर हे फॉलिक ॲसिड वापरलं जाते की नाही, त्याला MTHFR जीन म्युटेशन टेस्ट म्हणतो आपण. ते जीन डिफेक्ट असेल तर आपण सप्लिमेंट करतो, मग मिथाइल फोलेट आणि आता एक नवीन जे FDA अप्रूव्ड ड्रग आलेला आहे ल्युकोवरिन किंवा फॉलेनिक ॲसिड. जर B12 कमी असेल तर ते देणार, जास्त असेल तर मग मिथाइल फोलेट. ते थोडंसं किचकट आहे, ते मिथायलेशन म्हणतो आपण. मिथायलेशन इम्पॉर्टंट आहे की हे जे विटॅमिन्स आहेत त्यांना आपल्या पेशींमध्ये वापरण्यासाठी ऍक्टिव्हेट होणं आवश्यक आहे. तर ऍक्टिव्हेटेड विटॅमिन्स आपण प्रोव्हाइड करणार. तर हे फंक्शनल मेडिसिनचं पार्ट झालं. तर मेंदू तर आपल्याला रिपेअर करायचंच आहे, पण आपल्याला रक्तामध्ये जे काही कमी जास्त आहे गोष्टी त्यांना पण सुधारवायचं आहे, जेणेकरून हे मेंदूमध्ये जेव्हा मेंदू ऍक्टिव्हेट होईल तर ते पेशींना आणखी मदत करेल काम करायला. तर हे खतपाणी आहेत सेल्सचे. खतपाणी पण देणं आवश्यक आहे, मार्ग दाखवणं आवश्यक आहे. मार्ग कसं दाखवतो, थ्रू रिहॅबिलिटेशन. कुठे जायचंय, काय काम करायचंय हे पेशंटना दाखवावं लागेल ना. तर थेरपी आणखी जे आम्ही, बिकॉज आमचं अप्रोच, आम्ही विश्वास करतोय की 2 डायमेन्शनल अप्रोच नाही करायचं, आपल्याला होलिस्टिक अप्रोच करायचे 360 डिग्री. तर त्याच्यात आपण मग हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी आणि ओझोन थेरपी पण करतो. ते ऑक्सिजन थेरपी जे पेशी आपण टाकलेले त्यांना आणखी ॲक्टिव्हेट करायला, कार्यरत करायला मदत करतं आणि मेंदूमध्ये पण जे ऑलरेडी असलेले स्टेम सेल्स आहेत त्यांना पण ॲक्टिव्हेट करतं. स्टेम सेल्स आपल्या बॉडीमध्ये काय काम करतं, रिपेअरचं काम. जेव्हा आपण लहानपणी आईच्या गर्भात होतो
तेव्हा हे स्टेम सेल्सनी वेगळे वेगळे अवयव बनवले, वेगळे वेगळे बॉडी पार्ट्स बनवले, आणि एकदा ते बॉडी पार्ट्स बनले तर मग ते झोपायला गेले, कारण त्यांचे काम नाहीये. पण केव्हा हे ऍक्टिव्हेट होतात, जर आपल्याला कुठे मार लागलं तर स्टेम सेल येतात आपोआप. म्हणजे स्टेम सेल काही घाण शब्द नाही, आपल्या शरीरातलाच भाग आहे. आपलं रिपेअर प्रोसेस, आपलं बॉडीची जी काळजी घेणारा एक मशिनरी आहे, आपण फक्त त्याला ऍक्टिव्हेट करतोय. इनफॅक्ट स्टीफन हॉकिंग म्हणून एक खूप म्हणजे फेमस सायंटिस्ट होते, फिजिसिस्ट. ब्लॅक होल म्हणून एक कॉन्सेप्ट आहे फिजिक्समध्ये, त्याचं त्यांनी शोध लावलं होतं आणि त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं. ते स्वतः, त्यांना एक आजार होतं, त्याला म्हणतात मोटर न्यूरॉन डिसीज, आणि वयाच्या मे बी 20s पासून व्हीलचेअरवर होते, बोलता येत नव्हतं, ट्रॅकिस्टोमी होतं. पण त्यांनी इतकं संशोधन केलं आणि त्यांनी स्टेम सेल्स बद्दल एक पूर्ण पॉडकास्ट केलाय, इंटरव्ह्यू केलाय. त्याच्यात त्यांनी म्हटलंय हे की आपल्या शरीरामध्येच आपल्याला रिजेनरेट करण्यासाठी आपल्याकडे शक्ती आहे, आणि हे जे गॅलेक्सी ऑफ सेल्स आहे, युनिव्हर्स आहे, त्याला स्टेम सेल्स म्हणतात. आपणच आपल्या शरीराचे सेल्स आपण वापरून आपले जे डॅमेज आहे ते रिपेअर करू शकतो. तर ऍक्च्युली हे रिपेअर मेकॅनिझम आपल्या शरीरात आहे, फक्त आम्ही काय करतोय, नॅचरल वे मध्ये त्याला वापरायला मदत करतो. ते काहीच आर्टिफिशियल नाहीये, राईट. सेल्स स्वतःचे ऑक्सिजन इज ऑक्सिजन, प्राणवायू आहे. ओझोन म्हणजे O2, ऑक्सिजन कन्व्हर्टेड टू O3. नॅचरल जर्मिसिडल म्हणतो. गटमध्ये जे नकोसे जे आपल्याला पॅथोजन्स आहेत त्याला ते किल करतं. ओझोन. तर गटमध्ये किती प्रॉब्लेम असतो मुलांना, तर हे गट क्लीन करतं. आपण ब्रेन इम्प्रूव्ह करतोय, गटला क्लेन्स करतोय. एकदा ब्रेन इम्प्रूव्ह झालं तर गटला पण ऍक्टिव्हेट करेल. तर ऑटोमॅटिकली गट पण इम्प्रूव्ह होईल, पण जे ऑलरेडी साचलेली गोष्ट आहे त्याला क्लेन्स करायचं आहे ना. बरोबर. तर एव्हरी पार्ट मध्ये आपल्याला वर्क करावं लागेल टुगेदर ॲज अ टीम. तेव्हा जे आपण जोर लावलं आहे त्याच्यात आपली मुलं पुढे जातील. राईट. सो एव्हरीथिंग इज नॅचरल. रिहॅब इज नॅचरल. जे आपण विटामिन्स देतोय ते नॅचरल आहेत. सगळं काही नॅचरल आपण यूज करतोय, तर बॉडीला हार्म होणारच नाहीये. राईट. मॅम, अजून एक मला विचारायचं होतं, हे जे सगळे तुम्ही आता सांगितलं थेरपीज, हे HBOT असू दे, ओझोन, ते सगळं इकडे अवेलेबल आहे का न्यूरोजनला? हो, आपण न्यूरोजनला सगळं काही एकत्र करतोय. हळूहळू आपण डेव्हलप करत आलोय. जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मी म्हटलं ना, न्यूरो रिजनरेटिव्ह रिहॅबिलिटेशन थेरपी, पहिलेपासूनच आपण सेल थेरपी आणि रिहॅबिलिटेशन सोबत करत आलो. बरोबर. हे दोन्ही सोबत, आणि आपण रेकमेंड करतो की कंटिन्यू करा. पहिले 10 वर्ष पण हेच करत होतो. मागच्या 5-6 वर्षापासून मग आणखी काय आपण करू शकतो की आपले रिझल्ट आणखी व्हायला पाहिजे, मुलांनी लवकर बरं व्हायला पाहिजे, त्यांना जास्त परत ट्रीटमेंटची गरज पडायला नको. तर आम्ही आणखी काय सोबत करू शकतो, तर ऑक्सिजन थेरपी ऍड केली. ऑक्सिजन थेरपीवर पहिले रिसर्च केलं, आणि हे ऑक्सिजन थेरपी आणि सेल्युलर थेरपी दोन्ही कॉम्प्लिमेंटरी, एकमेकांशी जुडून आहेत, ते एकामेकाला मदत करतं. इनफॅक्ट आम्ही हे आखलं पण, ॲनालिसिस पण केलं. फक्त सेल थेरपी आणि रिहॅबिलिटेशन एक साईडला, आणि सेल थेरपी, हायपरबॅरिक ऑक्सिजन, ओझोन थेरपी आणि रिहॅबिलिटेशन एक साईडला. तर जेव्हा मी कम्पेअर केले तर आम्ही बघितलं की जेव्हा आपण ऑक्सिजन थेरपी आणि सेल थेरपी सोबत देतो तेव्हा 10% जास्त इम्प्रूव्हमेंट आपल्याला मुलांमध्ये दिसते. तर जे इम्प्रूव्हमेंट आहे इथे पण होतं, पण याच्यात थोडंसं बेटर आणि फास्टर होतं. ब्रेनमध्ये पेट स्कॅन लवकर इम्प्रूव्ह होतं, ब्रेनमध्ये इम्प्रूव्हमेंट्स लवकर दिसतात, मुलांमध्ये लवकर दिसतात, बोलणं, स्पीच वगैरे पण लवकर येतं. तर हे 5 वर्षापासून, आणि लास्ट 2 इयर्स पासून आपण आणखी डीपमध्ये, आम्ही कधी चुपचाप बसत नाही, आणखी काय करू शकतो, आणखी काय आहे, तर फंक्शनल मेडिसिन. तेव्हा हे विटामिन्स, मग गट क्लेन्झिंग, मिथाइल फोलेट, ग्लुकोवरीन, हे सगळं आपण ॲड करणं सुरू केलं. आता आणखी आम्ही रिसर्च करतोय की मेंदूमध्ये जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहे हे मुलांमध्ये मेंदूमध्ये, रक्तामध्ये, युरिनमध्ये कोणत्या लेवलवर आहे, तर हे कसं वर खाली होतं, यांचं काही त्यांच्या ट्रीटमेंट किंवा इम्प्रूव्हमेंटमध्ये त्यांचं काही हातभार आहे का. सो हे रिसर्च हे ऑनगोईंग आहे, कंटिन्यू आहे. कधीही जे आहे काम करून चुप बसायचं नाहीये, आणखी काय करता येईल, आणखी आपण समजू शकतो का यांच्या मेंदूमध्ये ऍक्च्युली होत काय आहे, तर याच्यासाठी काम कंटिन्यू सुरू असतं आपलं. मॅम, ही स्टेम सेल जी थेरपी आहे किंवा सेल्युलर थेरपी आहे, याचं ड्युरेशन कळेल का, किती दिवस पेशंटला ठेवून घेता तुम्ही? बघा,
एक आपले 2 प्रोसेसेस आहे. मिनिमम 1 वीकचं, एक आठवडा, कारण ट्रीटमेंट नंतर आपल्याला 4 दिवस त्यांना ऑब्झर्व पण करायचं आहे. मिनिमम 1 वीक, नाहीतर आपण आता रेकमेंड करतोय 2 वीक्स. तर 2 वीक्समध्ये मी म्हटलं पहिले 2 दिवस असेसमेंट, ब्रेन स्कॅन सगळं होतं, मग 1 दिवसाचं ॲक्च्युअल सेल थेरपीचं प्रोसिजर होतं. त्याच दिवशी काढून त्याच दिवशी आपण इंजेक्ट करतो आणि त्याच्यानंतर रिहॅबिलिटेशन सुरू करतो. आणि ऑक्सिजन थेरपी रोज एक ना, हायपरबॅरिक ऑक्सिजन आणि ओझोन एक सेशन रोज, असे 10 सेशन्स, म्हणून 2 वीक्स. तर जनरली पेशंट 2 वीकसाठी राहतात. मग सेकंड वीकच्या एंडमध्ये ते जेव्हा घरी जातात तर आपण पूर्ण त्यांना डॉक्युमेंटेशन देतो, काय काय घरी करायचं, होम प्रोग्राम, थेरपी घरी जाऊन करायचं, मग 3-3 महिन्यांनी फॉलोअप करायचं. जसं 3 to 6 मंथ्समध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट जाणवेल. मॅम, मला असं विचारायचं आहे की जेव्हा मुलगा डिस्चार्ज होतो तर त्याला काही मेडिकेशन्स देता घरी? हां, मेडिकेशन म्हणजे काय आहे की सप्लिमेंट्स, मेनली सप्लिमेंट्स असतं. इथे असताना आपण 1-2 दिवस अँटीबायोटिक देतो, थोडा पेन किलर देतो आणि मग जाताना त्याच्या ब्लड लेवलमध्ये जे आपण पूर्ण आधी टेस्टिंग केलेली आहे, कोणते विटॅमिन डी कमी आहे तर विटॅमिन डी, B12 कमी आहे तर ते, B9 वर खाली आहे तर त्या हिशोबाने आपण सप्लिमेंट्स देतो 6 महिन्यासाठी. आणि गटचं आपण जे टेस्टबद्दल मी बोलली नाही आहे ते आहे स्टूल टेस्ट. ते आपले पचन क्रिया जी आहे ते व्यवस्थित आहे की नाही, तिथे आपल्या इंटेस्टाईनमध्ये काही पॅथोजन्स आहे का. पुष्कळ मुलं जे तू म्हणाले ना हसत राहतात, विनाकारण हसतात, विनाकारण रडतात, तर गट इन्फेक्शन असेल तर हे होऊ शकतं. बिहेवियरल इश्यू असतो, पोट दुखतं, कॉन्स्टिपेशन होतं. तर पुष्कळशी मुलं जी आम्ही स्टूल टेस्ट केली आहे यांची नॉर्मल स्टूल टेस्ट नाही, खूप डिटेलमध्ये असते गट मायक्रोबायोम. त्याच्यात आपल्याला समजतं की बॅक्टेरिया आहे का अननेसेसरी, फंगस आहे का, वर्म्स आहेत का, हे सगळं आपण चेक करतो. तर ऑलमोस्ट 27% मुलांच्या गटमध्ये आपण बघितलं आहे की बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं. ऑलमोस्ट 40% मुलांमध्ये फंगल इन्फेक्शन असतं. असंच इतके मुलांमध्ये वर्म्स पण दिसतात, आपला प्रोटोझोआ. तर त्याचं मग ट्रीटमेंट जे वन्स रिपोर्ट 4 आठवडे लागतात रिपोर्ट यायला, मग आपण 3 फेज ट्रीटमेंट देतो. ते मग 3 महिने चालतं असं. तर काही सप्लिमेंट्स असतात, काही विटॅमिन्स असतात, काही अँटीबायोटिक आणि अँटीफंगल असतं. ते बेस्ड ऑन द टेस्ट रिपोर्ट त्यांना दिलं जातं. पण त्यांना मेन फोकस करायचं आहे रिहॅबिलिटेशनवर. आणि ऑक्सिजन थेरपी जर 10 केली आहे तर थोडं आणखी कधी आपण 20 किंवा 30 करायला त्यांना प्रिस्क्रिप्शन देतो की तुम्ही कंटिन्यू करा, रिझल्ट चांगले येतात. मॅम, एवढं सगळं आता तुम्ही एका छता अंडर एका ठिकाणी देताय, तर तुमची टीम पण मोठी असेल. हो, खूप मोठी टीम आहे. पहिल्यापासूनच सेल थेरपीची एक वेगळी टीम आहे. मग न्यूरो रिहॅबमध्ये आमच्याकडे आय थिंक ऑक्युपेशनल थेरपिस्ट 8 ते 10 ऑक्युपेशनल थेरपिस्ट, 5 ते 6 स्पीच थेरपिस्ट, मग सायकॉलॉजिस्ट ऑलमोस्ट 10-12 सायकॉलॉजिस्ट आहेत, 4-5 स्पेशल एज्युकेटर्स आहेत, फिजिओथेरपिस्ट 6-8 फिजिओथेरपिस्ट आहे, ॲक्वेटिक थेरपिस्ट वेगळे आहे. तर हे पूर्ण रिहॅब टीम आहे जे कॉन्स्टंटली थेरपी पण देते आणि पेशंटला फॉलोअप पण करतात. फोन करून विचारतात कशी आहेत, काय आहे फॉलोअप, ते सगळं. पण त्याच्या व्यतिरिक्त मग इंटिग्रेटिव्ह थेरपी, ऑक्सिजन थेरपीसाठी वेगळे टेक्निशियन्स आहेत. आम्ही डीप टिश्यू मोबिलायझेशन करतो, त्याच्यात अक्युप्रेशर सारखं ते थेरपिस्ट वेगळे आहे. मेडिकल ऑफिसर्स आहेत जे ओझोन थेरपी देतात. ओझोन आपण रेक्टल ओझोन पण देतो, इयरमध्ये पण देतो. आणि जे आता नॉन व्हर्बल मुलं आहे त्यांना इयर कपिंग, ते एक नवीन सुरू केलं, त्याच्याने आपण बघतोय की स्पीच लवकर येतं. तर हे सगळं आपण म्हणजे एका छताखाली सगळं काही आपलं, प्लस मेडिकल टीम आहे, सिनियर्स आहेत, पुन्हा अनालिसिस रिसर्च टीम आहे. रिसर्च टीम हे जे मी सांगते जे आकडे ते मी माझ्या मनाने नाही सांगत आहे, त्यांनी ॲक्च्युली असेस केलं आहे, त्यांनी पूर्ण स्टडी केली आहे. एव्हरी जो ॲस्पेक्ट आहे आम्ही स्टडी करतोय, पुट टुगेदर पब्लिकेशन्स. आय थिंक पब्लिकेशन्स इज मेन इम्पॉर्टंट. पब्लिकेशन म्हणजे काय आहे, आपण न्यूजपेपर आणि मॅगझिन नाही, सायंटिफिक पब्लिकेशन्स म्हणजे पिअर रिव्ह्यूड इंटरनॅशनल आणि नॅशनल जर्नल्समध्ये हे आमचं डेटा जे आहे हे छापलेलं आहे फॉर एव्हरीबडी टू सी ऑल्सो. आणि याच्याने आपलं क्रेडिबिलिटी आहे. कोणी डेटा विचारलं तर मला असं वाटतं म्हणून मी म्हणत आहे असं नाही, हे आमचा डेटा आहे. राईट. म्हणजे इतकी वेळा ट्रीटमेंट, 1 वेळा ट्रीटमेंट केली तर इतकी इम्प्रूव्हमेंट होते, 2 वेळा केली तर इतके पर्सेंटेज इम्प्रूव्हमेंट होतं. हे सगळं म्हणजे फॉलोअप करून पूर्ण अनालाइज करून हे सांगतो आपण. राईट. मॅम, जेव्हा आपण स्टेम सेल थेरपी करतो, पेशंटमध्ये सुधारणा होतीये, तर तो परत येऊ शकतो आपल्याकडे?
हां, बघा फॉलोअप तर आपण करतोच आहे. आपल्याला एक टेलिफोनिक फॉलोअप आहे जे बाहेर असतात आणि जे इंडियामध्ये असतात त्यांना मी म्हणते की तुम्ही प्रत्यक्षात फॉलोअपला या. मग क्लिनिकल असेसमेंट करू, किती इम्प्रूव्हमेंट झाली आहे आणि एक 6 ते 9 महिन्याच्या मध्ये परत पेट स्कॅन करू. तर क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट आणि पेट स्कॅनमध्ये इम्प्रूव्हमेंट किती आहे ते बघून आपण दुसऱ्यांदा, जर आपल्याला 10 पर्यंत पोचायचं आहे आणि आपण पहिल्यांदा 5 ते 6 पर्यंत पोचलो तर आणखी एक ट्रीटमेंट करून याला आपण बूस्ट करू शकतो सो दॅट आपण कुठेतरी 10 पर्यंत पोहोचू. तर सिव्हिअरिटी किती आहे त्याच्या हिशोबाने आपण ट्रीटमेंट परत इव्हॉल्विंग आहे ते की परत गरज आहे का, किती इम्प्रूव्हमेंट आहे, थोडी इम्प्रूव्हमेंट आहे तर आपण नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो. सो ट्रीटमेंट करता येतं परत, पण ते डिपेंड करतं एजवर, किती प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आणि किती प्रगती झाली आहे पहिल्या ट्रीटमेंट नंतर त्याच्यावर. मॅम व्हेरी सिव्हिअर केस असेल म्हणजे खूपच अगदीच तो एका जागी बसत नाही किंवा खूपदा फिरत राहतोय, मारतोय हे किंवा बोचकारतोय, ओरडतोय, कंट्रोल करता येत नाही, घरी त्याला 3 लोक 4 लोकांनी पकडावं लागतं, तर या लोकांसाठी काय करू शकतो? कारण की रिहॅबला ते अगदी ते पहिले त्यांना शांत करावं लागेल. तर एजवर डिपेंड करतं. हेच आपण 10 वर्षाच्या आधी असेल, मूल छोटा असेल ना, तर सेल थेरपी सोबत आपण थोडे सप्लिमेंट्स पण देतो शांत करायला. मॅग्नेशियम मॅग्लायसिनेट शांत करतं. तर जोपर्यंत स्टेम सेल आपलं सेल थेरपी काम करायला सुरू करतो तोपर्यंत थोडं शांत झाले. विथ सेल थेरपी ऑल्सो समज वाढते, तर पुष्कळशी मुलं ॲग्रेसिव्हनेस कमी होतं. बट आपण गट ट्रीटमेंट, पुष्कळ प्रॉब्लेम हे गट पासून पण असतं, तर गट ट्रीटमेंट केली तरी अग्रेसिव्हनेस कमी होतो, हायपर ऍक्टिव्हिटी कमी होतो. तर आपण बघितलंय की हायपर ऍक्टिव्हिटी, अग्रेसिव्हनेस हे कमी होतो हळूहळू. बरोबर. आणि त्याच्यासोबत ते जसं जसं कमी झालं तसं जसं आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. फिजिकल ऍक्टिव्हिटी या मुलांसाठी खूप महत्वाची आहे. आणि आपण मागच्या वेळेस बोललोय डाएट हे सगळं, म्हणून ते सगळं सोबत केलं ना तर हे मुलं पण इम्प्रूव्ह होतात. आता मी बघितलंय, पहिल्यांदा आले तर कुठून येतात, 24 तास ट्रॅव्हल करून येतात. ते सांगतात पहिल्यांदा आले तर बिलकुल फ्लाईटमध्ये आम्हाला असं वाटलं की आता उतरतात का, पण दुसऱ्यांदा आले तर शांत बसून आला तो मुलगा. राईट. तर थोडं थेरपी, थोडं मेडिसिन्स, थोडं सप्लिमेंट्स, हे सगळं मिळून विथ सेल थेरपी मुलं शांत होतात आणि शिकायला सुरू करतात. खूप मोठं नाही म्हणणार मी, 20, 22, 25 वर्षाचं असेल तर कठीण आहे, पण एक 10-12च्या आतमध्ये असेल तर नक्कीच पॉसिबल आहे. मॅम आपण बऱ्यापैकी आता सेल्युलर थेरपी आहे किंवा बाकीच्या गोष्टी आता डिस्कस केल्यात, पण असं काय आहे की जे राहिलंय बाबा सांगायचं असं तुम्हाला वाटतं? सांगायला भरपूर काही आहे, पण सगळं काही आमचा अनुभवातला नाहीये, म्हणून मी एक्सपर्ट आहे म्हणून मी नाही बोलू शकत. बघा, ऑटिझमसाठी जर आपण बघितलं जगात भरपूर काही लोक प्रयत्न करतात आहे. प्रयोग नाही म्हणणार मी, प्रयत्न करत आहेत. लेझर थेरपीज असतात, इन्फ्रारेड असतं, न्यूरो फीडबॅक असतं, मग फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सफर असतं. पण या सगळ्या गोष्टी आम्ही आता रिसर्च केले नाही आहेत त्याच्याबद्दल, आणि त्याच्याबद्दल खूप काही म्हणजे डेटा आतापर्यंत लोकांनी पब्लिश केलं नाहीये, म्हणून याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिमिटेड आहे. तर हे पण आहेत ऑप्शन्स, पण जसं मी म्हटलं कोणतं टीम कोणत्यासोबत काम करू शकतं हे पहिले आखणं आवश्यक आहे. तर जे आम्ही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आमच्या एक्सपिरियन्सनी, आमच्या रिसर्चनी आम्ही जे सोबत एकत्र केलं आहे ते आहे सेल्युलर थेरपी विथ रिहॅबिलिटेशन, हायपरबॅरिक ऑक्सिजन, ओझोन, गट क्लेन्झिंग आणि फंक्शनल मेडिसिन. हे सगळं मिळून हे एकामेकाशी चांगलं जोडतात. पण बाकी काम करत नाही का? नाही, करतीलच, पण मला अनुभव नाहीये म्हणून मला वाटतं की मी त्याच्याबद्दल जास्त बोललेलं बरोबर नाहीये, पण आहेत. या थेरपी सोबत आपण मेडिकेशन चालू ठेवावं का? मेडिकेशन आपण जेव्हा मूल येतं आणि ऑलरेडी काही मेडिकेशन घेत असेल तर आपण थांबवत नाही लगेच, कारण इम्प्रूव्हमेंट किंवा चेंज, बदल दिसायला 3 महिने तरी लागतात. तर 3 ते 6 महिने मी म्हणतो की जे सुरू आहे ते सुरू, आणि जसं जसं मूल शांत होईल किंवा समज वाढेल तर हळूहळू मेडिकेशन कोणते असतात, युजली हायपर ऍक्टिव्हिटी कमी करायसाठी रेस्पेरिडॉन असतं, हेरिप्रेझॉल असतं, क्लोनिडीन असतं, गोफसिन असतं, तर ते हळूहळू नंतर आपण औषध कमी करतो. आम्हाला पण वाटतं की थोडं औषध कमी व्हायला पाहिजे, तर पहिले आम्ही पण रेस्पिरेडॉन द्यायचो, पण वी फाउंड दॅट की ॲज फार एज पॉसिबल ते अवॉइड करावं. खूपच सिव्हिअर मूल असेल,
अजिबात नाही कंट्रोल होत असेल तेव्हा आपण रेस्पिरेटॉन देणार. पण बाकी सेल थेरपी हायपरबॅरिक ऑक्सिजन पण शांत करतो मुलांना. मग मॅग्नेशियम जे म्हटलं, मग आपण पिरासिटॅम सिटिकोलिन म्हणून एक मॉलिक्यूल आहे ते पण देतो. तर हे सगळे जे औषध आहे ते थोडंसं मेंदूला काम डाऊन करतं. तर मेडिसिन हळूहळू आपल्याला, मेन उद्देश आपला आहे की मेडिसिन हळूहळू कमी करायला पाहिजे, मुलांमध्ये प्रगती व्हायला पाहिजे की ते शाळेत जाऊ शकू, आणि कुठे ना कुठे ॲट सम पॉईंट थेरपी पण सुटली पाहिजे. कारण ते शाळेत जायला पाहिजे आणि बाकी मुलांसारखं बाकी हॉबीज असेल, त्यांचं म्युझिक, स्पोर्ट्स, डान्स याच्यामध्ये त्यांनी गुंतलं पाहिजे. इतक्या वेळ आपण फक्त ऑटिझम बद्दलच बोलतोय. मला जाणून घ्यायचंय की ही सेल्युलर थेरपी अजून कशाला काम करू शकते? फक्त ऑटिझमलाच करते का अजून काही गोष्टींवरती ती कार्य करू शकते? बाकी पण आपण मेंदूचे आजार, जे असाध्य आजार म्हणू आपण, ज्यांना दुसरं काही उपाय नाहीये, तर आपण 16 वर्षापासून ते करतोय. फक्त ऑटिझम बद्दल जास्त काय, कारण ऑटिझमचा अनुभव आपलं जास्त आहे आणि ऑटिझमचे बरेच मुलं केले आणि आपण सायंटिफिक पब्लिकेशन पण केले आहेत. दुसरं आहे सेरेब्रल पॉल्सी. सिव्हिअर डॅमेज असतं. ऑक्सिजन पुरवठा मेंदूला खूप कमी झाल्यामुळे शारीरिक आणि भौतिक दोन्हीही जे इजा झालेली असते मेंदूला, तर त्यांचं जेव्हा आपण पेट स्कॅन बघतो तर तेव्हा प्रॉब्लेम जास्त दिसतं. जसं ऑटिझममध्ये आपण मोठ्या मेंदूमध्ये डॅमेज बघत नाही, आतमध्ये खोल बघतो. इथे मोठ्या मेंदूमध्ये पण डॅमेज असतं, जेणेकरून हातपाय हालचाल, मान धरणं, बसणं काहीच होत नाही. काही मुलांना विजन पण नसतं, त्यांची मागची मेंदूची जागा जी ऑक्सिपिटल लोब म्हणतो ते डॅमेज असतं. तर सेरेब्रल पॉल्सी जी मुलं लहान असतात त्यांच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसतं. हे पूर्णतः नॉर्मल बरं नाही होऊ शकत, पण जे मूल मान धरत नाही ते बसू शकतं, जे बसतो ते उभा राहू शकतो, आणि जे उभा राहतो तो चालू शकतो. असं हळूहळू आपल्याला फंक्शनल इम्प्रूव्हमेंट दिसतं. यांच्यामध्ये वेळ लागतं कारण इथे डॅमेज जास्त आहे. कनेक्शन्स पण फॉर्म झाले नाहीये. आपल्याकडे काम करायसाठी पेशी कमी आहेत, पण यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतं. मग मतिमंदता, गतिमंदता खूप चांगले इम्प्रूव्हमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त मस्क्युलर डिस्ट्रॉफी. मस्क्युलर डिस्ट्रॉफी आजार आहे, या प्रॉब्लेम हे स्नायू दुर्बलता, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम वाढत जातं. तर आपलं हेतू इथे वेगळं आहे. आपलं हेतू इथे काय आहे की प्रॉब्लेम वाढायला नको, कुठे ना कुठे काही प्रमाणात ते स्टेबिलाइज हो, कंट्रोल हो. आपण पूर्णतः त्याला झिरो करू शकत नाही, पण जे मुलं चालणं बंद होणार आहेत त्यांना आपण कुठेतरी चालत ठेवू शकतो जास्त वेळ. तर मस्क्युलर डिस्ट्रॉफी झालं. मग मोठ्यांमध्ये आपण ॲक्सिडेंटचे केसेस, हेड इंजुरी, मेंदूला इजा होते ॲक्सिडेंटमुळे. काही मुलं कोमामध्ये पण आले आमच्याकडे आणि हळूहळू वेळ लागलं, पण कोमामधून बाहेर निघाले, बोलतात, आता चालतात. स्पायनल कॉर्ड इंजुरी, माने खालती किंवा कमरे खालती जे पॅरालायसिस असतात ते. मग पॅरालिसिस, स्ट्रोक, काही फार प्रमाणात अर्ली अल्झायमर, लवकर जे स्मरणशक्ती जाते ते. थोडंफार ADHD पण. पण पॅरालिसिस मध्ये कसं काम करतंय? सेम बघा, ऑक्सिजन पुरवठा कमी आणि पॅरालिसिस खूप फरक नाहीये, फक्त वयाचा फरक आहे. बरोबर ना. ऑक्सिजन पॅरालिसिस स्ट्रोक मध्ये 2 प्रकारचे असतात. एक तर रक्तस्राव होतो हेमोरेजिक, आणि एक आहे की रक्तपुरवठा ब्लॉक झालेला आहे. पण डॅमेज तर मेंदूला आहेतच. बरोबर. पण जसं मी सांगितलं, छोट्या मुलांमध्ये जे मेंदूची कॅपॅसिटी असते ते रिपेअर होण्याची, ते मोठ्यांमध्ये इतकी नसते. ते इम्प्रूव्हमेंट होतं, पण एकदम पहिलं नॉर्मल नाही. आता तर आपल्याला यंग एजमध्ये पण पॅरालिसिस स्ट्रोक दिसतं, 20, 22, 25, 30. तर यांच्यामध्ये चांगले, ॲटलिस्ट जो माणूस काम करत नव्हता तो कामाला जाऊ शकतो. बरोबर. उदाहरणं भरपूर आहेत आपल्याकडे, आणि सेफ आहे, सिम्पल आहे, मोठं ऑपरेशन नाही जसं मी सांगते ना, स्वतःचे पेशी आहे, नुकसान काहीच होणार. बरोबर. मग मला अजून असं विचारायचं की ऑटिझम पूर्णतः बरा होईल? ऑटिझम हा एक आजार नाहीये असं मला वाटतं. आपण डिसीज नाहीये की आपण क्युअर बद्दल बोलू. ऑटिझम हा एक ब्रेन मधला डेव्हलपमेंटल इश्यू आहे, जे आपण काही प्रमाणात हाताळू शकतो. हो. आणि जे मुलं आपण क्युअर आणि नॉर्मलच्या ऐवजी इंडिपेंडेंट हा शब्द वापरतो. तर हे मुलं इंडिपेंडेंट होऊ शकतात, स्वावलंबी होऊ शकतात, शाळेत अभ्यास करू शकतात. आमच्याकडे असं मुलं आहेत जे कॉलेज जातात, शिकतात. तर हो, ते इंटिग्रेट होऊ शकतात, आपल्या काहीतरी वेगळं चांगलं करू शकतात.
जिनिऑसिटीज right. असतं त्यांच्यामध्ये. पण जसं आपण एक झाड, एक बी टाकून झाड बाहेर निघतं, रोप बाहेर निघतं आणि तो मोठा होतो, तर त्याला आपलं खतपाणी तर देतोच, पण जेव्हा तो मोठा होतो ते आपल्याला नको ते आपल्याला कापावं लागतं, प्रूनिंग म्हणतो, ते पण करावं लागतं. बरोबर आहे. तर ते 1-2 दिवसाची गोष्ट नाही, हा लांब जर्नी आहे. पण जे जर्नीचं जे टाइम आहे ते कमी होऊन जातं. दॅट इज अ डिफरन्स. ते टेम्पोरल. आपण रिहॅब करत राहू, इम्प्रूव्हमेंट होतो, नक्कीच होतो. पण जे वेळ लागतो ते जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन करणार, एकमेकाला सपोर्ट करणार, तर हे वेळ कमी लागतो. तर पालकांचं जे आहे ना, की माझं मूल शाळेत जाईल का, माझं मूल बोलेल का, तर ते होऊ शकणार. ओके, होऊ शकणार. काही मुलं असतात 10 वर्षापर्यंत टॉयलेट ट्रेन झालेले नसतात, मग त्यांचा पण पुढचं काय विचार करणार. पहिले ट्रेनिंग तर लगेच टॉयलेट ट्रेन होतात, अवेअरनेस वाढतो. मला काय वाटतं की ऑटिझममध्ये काय स्वमग्नता, तर आमच्या ट्रीटमेंटनी हे जे स्वमग्न मुले ते बाहेर आपल्या जगात येतात. आणि तेव्हा थोडासा त्रास होतो त्यांना, कारण नवीन नवीन गोष्ट बघतात ना, आतापर्यंत त्यांनी बघितलं नसतं, अवेअर नसतात ते. तर बाहेर आपण आणू शकतो, मेंदूला रिपेअर करू शकतो. त्याच्यानंतर तर पालकांनाच पुढे न्यायचं आहे. आम्ही सगळं काय करणार नाही किंवा करू शकणार नाही. जर आपण कोणत्या गोष्टीला 100% जर बघितलं, 100% मध्ये कदाचित 30% जे आहे, जे सेल्युलर थेरपी किंवा हायपरबॅरिक ऑक्सिजनचं 30 to 33% ते त्यांचा हात आहे. 33% आहे रिहॅबिलिटेशन, राईट, आणि 33% आहे पेरेंटल आणि फॅमिली इन्व्हॉल्वमेंट. ते आपण काढून दिलं तर 66%च आपल्याला. जर तुम्हाला 100% रिझल्ट पाहिजे तर हे सगळं सोबत पाहिजे. राईट राईट. सो इट इज नॉट. म्हणून आपण सगळ्यांनी जे आहे, जे आपलं किंवा दृष्टिकोन आहे, जर आपल्याला थोडं होलिस्टिक केलं तर आपल्याला या मुलांना नक्कीच ऑटिझम पासून बाहेर काढता येतं. आहे मुलं जे 1 किंवा 2 ट्रीटमेंटमध्ये त्यांचं जे क्रोनॉलॉजिकल एज आहे ते क्रॉस केलंय त्यांनी. 2-3 वर्ष मागे होते ते क्रॉस्ड, म्हणजे काय त्यांच्या वयापेक्षा जास्त त्यांची कार्यक्षमता दिसली. जे लोक मॉडरेट टू सिव्हिअर होते ते आता माइल्ड मध्ये आले, आणि जे माइल्ड टू मॉडरेट होते ते दे आर कमिंग ऑफ द स्पेक्ट्रम. तर नक्कीच पॉसिबल आहे. बरोबर बरोबर. मॅम, आता भरपूर सारे प्रश्न आलेत, पण सगळे आपल्याला एका वेळेस घेता येणार नाहीत. तर मला एवढं म्हणायचं की जर ही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर पालकांनी कुठे यायचं, कोणाला संपर्क करायचा? आपण डिटेल्स देऊ त्यांना. येस, आपण आता या पॉडकास्टच्या खालीच आपण कमेंटमध्ये सगळे डिटेल्स देऊ. तिकडे डायरेक्ट तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता, माहिती विचारू शकता आणि असेसमेंटला येऊ शकता. आणि तुमचे कुठलेही प्रश्न असू देत ते तुम्ही मॅडमला विचारू शकता असेसमेंटमध्ये. यांची टीम सदैव 24 तास अवेलेबल असते कॉलवर. तुम्ही केव्हाही त्यांना विचारू शकता आणि माहिती घेऊ शकता. मॅम, बऱ्यापैकी आपण सगळे प्रश्न आज कव्हर केले, जेवढे काही आपल्याला आले होते विचारण्यात ते बऱ्यापैकी आपण ट्राय केलाय की या छोट्याशा पॉडकास्ट काही असतील नंतर तर आपण परत एकदा करूया. आणि आम्ही आता मॅम एक अवेअरनेस कॅम्पेनच चालू केलं, याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टींवरती बोलतोय, म्हणजे ऑटिझमच्या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलतोय. मग त्याच्यामध्ये रिहॅब असू दे, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे थेरपीज असू दे, टार्गेट कसं सेट करायचं, की मुलाला लहान वयामध्येच अर्ली इंटरव्हेन्शन मध्ये काय काय आपण हे करायचं, परत कन्सिव्ह झालेल्या लेडीमध्ये आपण काय दक्षता घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी सगळे अवेअरनेस आता आपण कॅम्पेन रन करतोय. तर होपफुली आपण अजून असे सिरीज मध्ये आपण सहभागी आवडेल आपण परत करूया. आणि तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा, कमेंट्समध्ये टाका आणि डायरेक्ट मॅडमला कॉलही करू शकता. मी न्यूरोजनचा नंबर खाली देतेच आहे, तर तुम्ही स्वतःही कॉल करू शकता. थँक्यू.